Hello aspirants, welcome to Education Academy for UPSC and MPSC. My name is Madhur Pofle. Today we are going to discuss about the introduction, pattern and syllabus of UPSC and MPSC examination. But before we start with the formal session, let me introduce myself first. So as I told you, my name is Madhur Pofle. I am a co-founder and director of the Education Academy for UPSC and MPSC. It has been more than 7 years that I have been training in the field of UPSC and MPSC. We have started this academy a year back. So before this, I was training for UPSC with the Unique Academy, Pune. We have started this academy with a motto, with a vision, and the vision is that we have to provide the coaching, the formal coaching for UPSC and MPSC in minimum affordable fees that the candidates can afford, right? So the vision of starting this academy was not only monetary motivation, it was more than that. It was more of a service than monetary motivation only. All right, so you will get to know about academy in the series of different lectures and the different trainers, and we claim that we are the best team of UPSC and MPSC trainers in Maharashtra. You will get to know why do we say this. आता आजचं जे लेक्चर आहे ते UPSC आणि MPSC दोन्ही एक्झाम्ससाठी कॉमन आहे. बिकॉज जर तुम्ही हेडलाईन बघितली तर यू विल सी दॅट आय सेड युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑल्सो, आणि इथे लिहिलंय न्यू अँड अपडेटेड पॅटर्न. आता तुम्ही म्हणणार की सर UPSC आणि MPSC तुम्ही कॉमन लेक्चर कसं घेताय, सिलेबस किंवा पॅटर्न ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही कॉमन लेक्चर्स कसे घेतायत. तर आय बिलीव्ह मोस्ट ऑफ द पीपल हु आर वॉचिंग अस मे बी फ्रेशर्स, बट इट मे बी अ मिक्स ऑफ दोज पीपल हु हॅव ऑलरेडी स्टार्टेड देअर प्रिपरेशन. जर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्रिपरेशन सुरू केलेलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, ती म्हणजे अशी की लास्ट मंथ MPSCने एक खूप वेलकम चेंज आणलेला आहे. आणि तो चेंज असा आहे की MPSCचा सिलेबस आणि पॅटर्न जो अगोदर म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत होता तो इथून पुढे ॲप्लिकेबल असणार नाहीये. इथून पुढे MPSCनं नवीन सिलेबस आणि नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे. परंतु तो जो काही नवीन सिलेबस आणि नवीन पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली UPSCचा पॅटर्न. याचाच अर्थ असा होतो की आत्तापर्यंत जे लोक UPSC करत होते आणि MPSCच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमुळे, फॅक्च्युअल पॅटर्नमुळे MPSCला घाबरत होते, त्यांना आता घाबरण्याचं अजिबात टेन्शन नाही. ते UPSCच्याच अभ्यासावरती आता MPSCची एक्झाम सुद्धा तेवढ्याच ताकदीनं देऊ शकतात आणि पास करू शकतात. आणि प्रॉब्लेमॅटिक थोडंसं त्या लोकांसाठी झालंय की ज्यांनी आतापर्यंत स्वतःचा 2-3 वर्ष MPSCच्या प्रिपरेशनमध्ये घातले होते आणि टिपिकल कोचिंग घेतली होती, त्याच्यामध्ये पैसेही घातले असतील, आणि त्यानंतर आता जो पॅटर्न चेंज झालाय ह्यामध्ये त्यांना एक्झॅक्टली UPSCचं प्रिपरेशन एक्सपेक्टेड आहे. म्हणजेच काय तर तो पेपर आता मेन्सचा पेपर जो आहे MPSCचा, ते सर्व पेपर्स आता डिस्क्रिप्टिव्ह असतील. आता MPSC मध्ये सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आलेले आहेत आणि MPSC मध्ये सुद्धा मराठी आणि इंग्लिश आता फक्त क्वालिफाईंग झालेला आहे. दॅट मीन्स तुम्ही आत्तापर्यंत MPSC जो अभ्यास केला असेल, अनफॉर्च्युनेटली तो अभ्यास आता फक्त तुमच्या प्रिलिमिनरीच्या कामाला येऊ शकतो. इथून पुढे तुम्हाला रायटिंग स्किल्स, एसेज ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे आपल्या एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी एक डिटेल्ड व्हिडिओ या अगोदरही पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी डिटेल्ड एक्सप्लेनेशन केलेलं आहे की जी जुनी मुलं होती त्यांना काही नवीन चेंजेस स्वतःत आणावे लागतील आणि जे नवीन फ्रेशर्स आता MPSC मध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तो प्लीज डू वॉच दॅट व्हिडिओ सो दॅट यू विल गेट टू अंडरस्टँड की आपण कुठे स्टँड करतोय सध्या प्रिपरेशनमध्ये. सो बेसिकली जर तुम्ही फ्रेशर आहात तर तुमच्यासाठी खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी MPSCचं प्रिपरेशन करून बसलेले आहात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथून पुढे तुम्हाला गायडन्स जे आहे ते UPSCच्याच फॅकल्टीचं लागेल. सो त्याच्यामुळे तुम्ही जे काही क्लासेस अगोदर केले असतील आणि तुम्हाला MPSC पॅटर्न, ओल्ड पॅटर्न शिकवलं गेलं असेल तरी बिलीव्ह मी, ठीक आहे आता ते अनफॉर्च्युनेट आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही, परंतु ते प्रिपरेशन तुमच्या फक्त प्रिलिमिनरी पुरत्या कामाचं येणार आहे. इथून पुढे तुम्हाला UPSCच्या क्लासमधून आणि UPSCच्या फॅकल्टीकडूनच गायडन्स घ्यावा लागेल. अँड देअरफॉर वी क्लेम दॅट वी आर दॅट अकॅडमी इन महाराष्ट्र नाव दॅट कॅन क्लेम की आम्ही आज MPSCचा बेस्ट
कोचिंग तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. बिकॉज बेसिकली एज्युनेशन अकॅडमी जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून फक्त UPSC फोकस्डच होती, कारण सर्व ट्रेनर्स UPSCचेच आहेत. सो त्यामुळे ज्या कोणत्या क्लासमध्ये तुम्ही आता असाल, हात जोडून विनंती आहे, एकदा चेक करा की ते जे ट्रेनर्स आहेत ते UPSCचे ट्रेनर्स आहेत का, त्यांनी स्वतः UPSC कधी अटेम्प्ट करून सक्सेसफुल राहिलेले आहेत का. आय डोंट से की कंप्लीट एक्झाम क्रॅक केली, बट ॲटलीस्ट इंटरव्ह्यूज पर्यंत गेलेले आहेत का, सो दॅट मेन्स क्रॅक करण्याचा एक्सपिरियन्स आहे का. ते तुम्हाला रायटिंग स्किल्समध्ये तेवढं चांगलं गायडन्स करू शकतात का, ते तुमचा एसे चांगला करून घेऊ शकतात का, तिथे ऑप्शनल अवेलेबल आहेत का, त्यांचा स्वतःचा UPSCचा अनुभव काय. कारण की बऱ्याच अनफॉर्च्युनेटली काय होते, क्लासेस हे क्लेम करतायत की अरे फरक काय पडणार आहे, मी अगोदर पॉलिटी शिकवत होतो MPSCला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये, सब्जेक्ट तो तोच राहिलाय ना, सब्जेक्टमध्ये काय फरक पडलाय, सो मी आताही तुम्हाला पॉलिटी शिकवणार. बट नो, अगोदर जर मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये पॉलिटी शिकवत होतो तर माझ्या शिकवण्याचा अप्रोच आणि तुमच्या शिकण्याचा अप्रोच आणि अभ्यास करण्याचा अप्रोच वेगळा होता. आता जर मी फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचीच फॅकल्टी असलो तर मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधली पॉलिटी शिकवू शकत नाही. बिकॉज आता एक्सपेक्टेड आहे डिस्कशन्स, आता एक्सपेक्टेड आहेत ॲनालिसिस, आता एक्सपेक्टेड आहे मोर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, मोर आर्ग्युमेंट्स अँड मोर स्टँड पॉईंट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फॅकल्टीमध्ये जर असतील तर तुम्ही जिथे आहात तिथे क्लासेस कंटिन्यू करा. नसतील तर एज्युनेशन अकॅडमी सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ बॅचेस, ज्याच्यामध्ये एक टिपिकल बॅच असते ज्यामध्ये आपण UPSC आणि MPSCचं पूर्ण प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेणार आहोत. बायलिंग्वल ती बॅच असेल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. आणि एक अशी बॅच आम्ही डिझाईन करणार आहोत आणि ऑलमोस्ट डिझाईन झालेली आहे की असे मुलं की ज्यांच्या अगोदर कोचिंग MPSC मध्ये झालेली आहे, आता त्यांना फक्त नवीन पॅटर्नमध्ये काय मला चेंजेस करायचे ते म्हणजे त्यांना ते समजत नाहीये आणि त्यांना एक हँड होल्डिंग हवी आहे. तर त्यासाठी एक मेंटॉरशिपची बॅच असेल की ज्यामध्ये आपण जुन्या ज्यांचे क्लासेस संपलेत अशा मुलांना मेंटॉरशिप करणार आहोत की नवीन पॅटर्नसाठी तुम्ही कसं करणार. आणि मग ऑप्शनलच्याही वेगवेगळ्या बॅचेस असेल, इव्हन फक्त मॉड्यूलच्याही बॅचेस असतील. म्हणजे तुम्हाला जर सब्जेक्ट वाईज फक्त शिकायचं असेल की सर मला पूर्ण GS नाही करायचं, मला फक्त पॉलिटी करायची, मला फक्त इकॉनॉमी करायची, मला फक्त एथिक्स करायचं, तर तुम्ही तेही करू शकाल. फक्त मॉड्यूलच्याही बॅचेस अवेलेबल असतील. हे सगळे डिटेल्स 1 बाय 1 तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये येतच राहतील. तर सध्या आपण बघूयात आपला पहिला व्हिडिओ, ज्यामध्ये आपण सिलेबस, पॅटर्न आणि ह्या एक्झामच्या बाबतीतचे मिथ्स वगैरे या सगळ्या गोष्टी इन डिटेल डिस्कस करणार आहोत. तर लेट अस फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट डिस्कसिंग विथ topics to be discussed in this particular session. So the first topic that is going to be discussed is what is UPSC or MPSC. UPSC किंवा MPSC एक्झॅक्टली काय आहे, हा आपला पहिला टॉपिक आहे आज. तर आता UPSC किंवा MPSC एक्झॅक्टली काय आहे. See, when you say UPSC, you know we are talking about Union Public Service Commission. When you say MPSC, you know we are talking about Maharashtra Public Service Commission. बट द कन्सर्न नाउ इज की नक्की हे दोन पब्लिक सर्व्हिस कमिशन्स नक्की हे दोन पब्लिक सर्व्हिस कमिशन्स म्हणजे आहेत काय. तर बघा, छोटीशी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. एक आहे ज्याला आपण म्हणतो इंडियाचं पार्लमेंट, किंवा तुम्ही याला म्हणू शकता महाराष्ट्राचं स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे आपली विधानसभा आणि विधान परिषद. आता ह्या लोकांचं मी डिटेल्समध्ये जात नाही, परंतु ह्या लोकांचं सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे, टू गव्हर्नन्स. आणि हे आपल्याला गव्हर्नन्स कसे देणार, लॉज तयार करून. दे विल मेक लॉज, आहे की नाही. त्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे लॉज. आणि हे सगळे जे लॉज, हा गव्हर्नन्स ते ज्यांना देणार आहेत, हे कोण असणार आहेत, दीज आर गोइंग टू बी द पीपल ऑफ इंडिया, द सिटीजन्स ऑफ इंडिया, राईट, आपल्या सर्वांसाठी. आता हे लोक किती आहेत, खूप कमी, राईट. पार्लमेंटमध्ये जर तुम्ही म्हटलात तर लोकसभेमध्ये देअर आर 543 पीपल अँड राज्यसभेमध्ये देअर आर 245 पीपल, राईट. सो सगळे मिळून पूर्ण भारतासाठी लॉ तयार करणारे किती लोक आहेत, जवळपास 750 लोक. फक्त 750 लोक तिकडे आहेत आणि इकडे किती आहेत, जवळपास आपल्याकडे आता नवीन सेन्सस झालेला नाही म्हणून आकडाने पण आपण गृहीत धरू शकता 135 कोटी लोक. तर डू यू रिअली थिंक हे 700-750 लोक तिकडचे आणि इकडचे 400-450 लोक हे सगळे मिळून तुम्हाला गव्हर्नन्स देऊ शकतील का, नो. मग गव्हर्नन्स देण्यासाठी इथे एक अशी कुठली तरी परमनंट बॉडी असायला हवी की जे ह्यांनी तयार केलेले लॉस तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. आणि ह्याच बॉडीला आपण एक सुंदर नाव दिलेलं आहे पॉलिटीमध्ये, ज्याला आपण म्हणतो ब्युरोक्रेसी.
ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी हा काय प्रकार आहे? तर ब्युरोक्रेसी म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो अधिकारी वर्ग, राईट. जसे की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे 4 प्रकारचे अधिकारी आपल्याकडे असतात, ब्युरोक्रॅट्स आपल्याकडे असतात, आणि ते आपल्यासाठी ह्यांनी केलेलं काम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी असते, बरोबर. आता हे खूप इम्पॉर्टंट लोक आहेत, बिकॉज दीज आर कॉल्ड परमनंट एक्झिक्युटिव्ह, कारण की ते एकदा सिलेक्ट होतात आणि व्हायच्या 60 वर्षांपर्यंत आपल्याला सर्व्हिस देतात, राईट. मग ह्यांना सिलेक्ट करण्यासाठी कुणीतरी कायमचं हवं होतं की हे सिलेक्ट कसे होणार. भारतातल्या सगळ्या जनतेमधनं असं कसं ठरवायचं की कोण अधिकारी होणार, कोण IAS होणार, कोण डेप्युटी कलेक्टर होणार, कोण IPS होणार, कोण डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस होणार, हे सगळं ठरवायचं कसं. तर असं ठरलं पॉलिटीमध्ये, असं ठरलं की आपण एक परमनंट एजन्सीच तयार करूयात. एक परमनंट एजन्सी तयार करूया ज्यांना कामच देणार आपण रिक्रुटमेंटचं. मेजर काम त्यांचं असेल रिक्रुटमेंटचं. म्हणजे काय की या भारतातले जे सगळे लोक आहेत ना, ह्यांच्यातले असे योग्य लोक आम्हाला शोधून द्या की जे ह्या लेवलवरती काम करू शकतील, बिकॉज हे खूप ऑथॉरिटेटिव्ह काम आहे की नाही, खूप मोठी ऑथॉरिटी असते. सो असे लोक आम्हाला द्या की जे ह्या लेवलवरती काम करू शकतील, जे ह्याच्यासाठी कॅपेबल इनफ आहेत, राईट. तर एक एजन्सी तयार केली गेली कॉन्स्टिट्युशनली सेंट्रल सर्व्हिसेससाठी, त्याला आपण म्हटलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि स्टेट्ससाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स असतात. आपले स्टेट महाराष्ट्र आहे, आपल्यासाठी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं. इव्हन एका स्टेट्स 2 छोट्या स्टेट्स असतील त्यांच्यासाठी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा असतं. मग ह्यांचं काम काय? ह्यांचं काम असं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपैकी चांगल्यात चांगले निवडून द्यायचे. ह्यांचं काम भारतातल्या सगळ्या लोकांपैकी चांगल्यात चांगले लोक निवडून द्यायचे. आता टास्क तर यांच्याकडेही खूप मोठा आहे, कारण महाराष्ट्रात म्हटले तर तुम्ही जुन्या सेन्ससनुसार 11 कोटी लोक होते, आता आपण धरूयात 13, 14, 15 कोटी लोक तरी असतील, आणि इकडे तर 135 कोटी लोक असतील. तर एवढ्या लोकांमधनं शोधायचे कसे? कारण असतील किती, शोधायचे किती? दरवर्षी 1000च्या आसपास. मग कसे शोधणार? तर ह्यांनी एक सोपी पद्धत निवडली. दे कंडक्ट द एक्झामिनेशन, राईट. त्यांनी एक कॉमन सिलेबस फॉर्म केला, कॉमन पॅटर्न फॉर्म केला, आपल्याला तो देऊन टाकला. आपल्याला सांगितलं की बाबांनो, हा कॉमन सिलेबस आहे, हा कॉमन पॅटर्न आहे, तुमच्यासाठी ओपन कॉम्पिटिशन सिस्टम आहे. तुम्ही वर्ष घ्या, 1.5 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, 5 वर्ष घ्या, 10 वर्ष घ्या, लाईफ टाईम घ्या, वी डोंट केअर. ऑफकोर्स एज लिमिट आहे, बट आय एम जस्ट लाईक पन इंटेंडेड आपण म्हणूयात. तर तुम्हाला काय घ्यायचा तो वेळ घ्या, ह्याच्यावरती प्रिपरेशन करा, आम्ही ह्याच्यावरती तुमची एक्झाम घेणार, एक्झामचा एक पॅटर्न ठरलेला असणार, त्याच्या काही स्टेजेस ठरलेले असणार, आणि त्यामधनं जो स्वतःला सिद्ध करेल त्याला आम्ही इथे बसवू, त्याच्याकडे खूप मोठी ऑथॉरिटी देऊ, त्याच्याकडे भारतातल्या 135 कोटी लोकांना सर्व्ह करण्याची ऑथॉरिटी असेल, राईट. आणि ह्या प्रकारची एक्झामिनेशन क्रॅक करूनच तुम्ही तिथे जाऊ शकाल. सो सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं व्हॉट इज UPSC और MPSC, सो UPSC और MPSC इज नथिंग बट द रिक्रुटमेंट एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट. दॅट इज द एजन्सी दॅट picks up the best brains in the country and delivers them to the government. की आता आम्ही एक्झाम घेतली, या लोकांना सिलेक्ट केलं, इथून पुढे तुम्ही ठरवा की यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आहे, राईट. सो बेसिकली UPSC किंवा MPSC काय असेल, तर UPSC आणि MPSC म्हणजे अशी एक ऑर्गनायझेशन, अशी एक एजन्सी ज्याला आपण सोप्या भाषेत कन्सल्टन्सी म्हणतो, नाही का. जसं की आता समजा मी फार्मसी केलेलं असेल, इंजिनिअरिंग केलेलं असेल, अजून कुठलाही प्रोफेशनल कोर्स जर केलेला असेल, तर डायरेक्टली जॉब सर्च करण्याच्या ऐवजी माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे. माझ्याकडे काय ऑप्शन आहे की कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतात. मी त्यांच्याकडे स्वतःला रजिस्टर करतो आणि मग ते मला वेगवेगळ्या कंपनीजला रेफर करतात, आणि मग ज्या कंपनीमध्ये मी सुटेबल कॅन्डिडेट म्हणून गृहीत धरला जातो तिथं मला जॉब मिळतो. तर त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जसे आपल्या प्रायव्हेटमध्ये काम करतात, तसंच आपण म्हणूयात की UPSC आणि MPSC सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटसाठी काम करते, राईट. तर ती एक अशी एजन्सी आहे की जी आपली मायबाप आहे, ते एक्झाम घेणार आहेत, ते आपल्याला सिलेक्ट करणार आहेत. ओके, क्लिअर. आय विल ट्राय टू क्लिअर एव्हरी पॉईंट, एव्हरी मायन्यूट पॉईंट इन दिस लेक्चर, सो दॅट ज्यांना कोणाला समजतं UPSC आणि MPSC काय, त्यांनाही काहीतरी जास्तीचं मिळावं, आणि ज्यांना काहीच माहिती नाही, जे कम्प्लिटली फ्रेशर आहेत, त्यांच्यासाठी भरपूर डिटेल्ड इन्फॉर्मेशन असली पाहिजे. देअरफॉर आय रिक्वेस्ट, जर हे लेक्चर तुम्हाला चांगलं वाटत असेल, प्लीज शेअर इट विथ युअर अदर ॲस्पिरंट्स ऑल्सो. The second point that we are going to discuss here is what is the eligibility, attempts and services offered by UPSC and MPSC. तुम्ही एक एक्झाम देता तर ती एका पोस्टसाठी नाही देत. UPSC मध्ये सर्टन पोस्ट्स आहेत आणि MPSC मध्ये सर्टन पोस्ट्स आहेत.
एक एक्झाम जेव्हा तुम्ही देता तुम्ही त्या सगळ्या पोस्टसाठी देत असता आणि जिथे तुमचं मेरिट बसतं ती पोस्ट तुम्हाला मिळत असते. दॅट्स अ बेनिफिट, राईट. आपण प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या एक्झाम देण्याची आपल्याला गरज नाही. तर मग त्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, किती अटेम्प्ट्स UPSC किंवा MPSC मध्ये आपल्याला देता येतात आणि सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या ऑफर केल्या जातात. त्यानंतर व्हॉट इज द मोड ऑफ एक्झामिनेशन ते पण आपण डिटेल्ड आपण ह्या सेशनमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, समजून घेणार आहोत की व्हॉट इज द मोड ऑफ एक्झामिनेशन, राईट. जसं अगोदर MPSC ऑब्जेक्टिव्ह असायची, आता तीही डिस्क्रिप्टिव्ह झाली, म्हणजे काय प्रकार झाला हे आपण डिस्कस करणार. त्यानंतर UPSC आणि MPSC ची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असणार याबद्दल आपण डिस्कस करणार. आणि त्यानंतर काही मिथ्स जे आहेत UPSC आणि MPSC दोन्हीच्या बाबतीत, बिलीव्ह मी देअर आर टू मेनी मिथ्स. इतके सारे मिथ्स आहेत मार्केटमध्ये आणि इतक्या सगळ्या अफवा पसरलेल्या आहेत की ते नक्की काय आहेत आणि आपण त्याला बळी पडायचं नाहीये हे आपण बघणार आहोत ह्याच लेक्चरमध्ये. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द लेक्चर. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अटेम्प्ट्स, राईट. तर अटेम्प्ट्स वगैरे किती आहेत आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल आपण जरा पहिल्यांदा बोलूयात. तर बघा, आपण हे जे वरचा चार्ट आहे हा आहे टिपिकली UPSC साठीचा चार्ट आणि हा जो चार्ट आहे दिस इज फॉर MPSC. ओके, एक्झाम पॅटर्न जरी सेम असला तरी एलिजिबिलिटी मध्ये थोडासा फरक आहे. बघा, आता जर UPSC आपण देत आहोत तर UPSC तुम्ही ह्या ग्राउंड्स वरती देऊ शकता. जर तुम्ही जनरल, हे बघा कॅटेगरीज अगोदर बघाव्या लागतील. जर तुम्ही जनरल किंवा क्रीमी लेअर OBC जरी असाल पण तुमचं वार्षिक इन्कम 8 लाखांच्या वर जात असेल, म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट नसेल, तर अशा लोकांसाठी, म्हणजेच ते जनरलच गृहीत धरले जातील, अशा लोकांसाठी काय असेल तर एक तर वयाच्या 32 वर्षांपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता किंवा 6 अटेम्प्ट्स पर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. व्हॉट डू यू मीन बाय दिस? बाय दिस वी मीन की एक तर, आणि मिनिमम एज इज 21 इयर्स फॉर एव्हरीबडी. ओके, सो 21व्या वर्षी तुम्ही एक्झाम देणं चालू करू शकता, परंतु असं नाही की 21व्या वर्षापर्यंत पासून ते 32 वर्षांपर्यंत मी पूर्ण एक्झाम देऊ शकतो का? नो, मला एकतर 6 अटेम्प्ट्स देता येतील किंवा 32 वर्षापर्यंत एक्झाम देता येईल. म्हणजे काय की मला खूप रॅशनली ठरवावं लागतं की मला कोणता अटेम्प्ट घ्यायचा आणि कोणता नाही घ्यायचा, कारण मला फक्त 6च वेळा ही एक्झाम देता येऊ शकते. 6 नंतर मी ही जनरल कॅटेगरीत जर असलो तरी एक्झाम देता येणार मला नाही, किंवा माझ्या वयाचे 32 वर्ष पूर्ण झाले तरी ही एक्झाम देता येणार नाही. आता हे 32 वर्ष वगैरे कधी धरणार? ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देताय त्या वर्षीच्या 1 ऑगस्टला एज कन्सिडर केलं जातं. म्हणजेच इफ यू आर अटेम्प्टिंग द एक्झामिनेशन इन 2023, लेट अस कन्सिडर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इज हेल्ड इन जून. So in June 2023 you must be more than 21 years and less than 32 years if you are from general category. Is that understood? If there is any problem you can ask me. There are numbers given here, you can ask me, there is no problem. आता numbers वरती सध्या ते चार्ट आलेला आहे, तो जाईल थोड्या वेळाने. ओके, सो आणि तरी डिस्क्रिप्शन मध्ये ते नंबर्स असतील, सो डोंट वरी. यू कॅन कॉल एनी टाइम, यू कॅन टेक्स्ट एनी टाइम. वी आर ऑन फेसबुक, वी आर ऑन Instagram, नो प्रॉब्लेम. यू कॅन कनेक्ट अस एनीवेअर. यू कॅन कमेंट ऑन दिस व्हिडिओ ऑल्सो, देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, नाव इफ यू आर OBC, तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर आहे, म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन कन्सिडर करताय OBCचं, तुम्ही रिझर्वेशन मध्ये आहात. तर जर तुम्ही OBC असाल तर अगेन तुम्ही वयाचा एकतर 35 वर्षांपर्यंत देऊ शकता किंवा जास्तीत जास्त 9 अटेम्प्ट्स पर्यंत देऊ शकता, म्हणजे एकतर 9 वेळा एक्झाम द्यायची नाही तर 35 वर्षांपर्यंत द्यायची. इफ यू आर फ्रॉम SC or ST कॅटेगरी देन यू कॅन अटेम्प्ट दिस एक्झामिनेशन टिल द एज ऑफ 37 इयर्स अँड देर इज नो लिमिट टू अटेम्प्ट्स. दॅट मीन्स तुम्ही 21व्या वर्षापासून ते 37 वर्षांपर्यंत दरवर्षी एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही SC किंवा ST ह्या दोनपैकी एका कॅटेगरीचे असाल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, कितीही बिंदास्त एक्झाम द्या, UPSCला काही प्रॉब्लेम नाही. आता हेच जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप, ज्याला आपण ऍक्च्युली डिफरंटली एबल्ड म्हणतो, तर जर तुम्ही डिफरंटली एबल्ड असाल तर वयाच्या 42 वर्षांपर्यंत किंवा अगेन 9 अटेम्प्ट्स देता येतील. आणि जर तुम्ही, आता हे ऍप्लिकेबल नाहीये, राईट, आता याची काही गरज नाहीये, फक्त एक्स सर्व्हिसमन ऍप्लिकेबल आहे. फक्त J&K डोमिसाईल आता संपलाय विषय, बिकॉज जे लोक आधीपासून प्रिपेअर करताय किंवा नसेल तरी पण थोडंफार करंट आपल्याला माहिती असतात, ज्यामध्ये आपल्याला हे तर माहितीच असेल की मागच्या वर्षीपासून जम्मू अँड काश्मीर इज नॉट अ स्पेशल स्टेटस स्टेट एनिमोर. आता ती एका आपल्या बाकीच्या स्टेट सारखी स्टेट आहे, तर तिथे जम्मू अँड काश्मीरच्या डोमिसाईलसाठी आता सेपरेटली काही मिळत नाही.
सो आता फक्त एक्स सर्व्हिसमन साठी आहे, तर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल तर ऍडिशनल कुठल्याही ज्या कॅटेगरीचे तुम्ही असतात डिपेंड अपॉन युअर कॅटेगरी ऍडिशनल 5 वर्ष होतील. म्हणजे जर जनरल कॅटेगरीचे असाल तर 32+5, ओबीसी असाल तर 35+5, SC ST असाल तर 37+5. ओके, त्या वर्षांपर्यंत तुम्ही ही UPSCची एक्झाम देऊ शकता एक्स सर्व्हिसमन असाल तर. त्यानंतर येऊयात MPSC कडे. MPSCचा पॅटर्न काय आहे, तर MPSC साठी जर तुम्ही जनरल कॅटेगरी असेल तर मिनिमम एज जे आहे ते 19 वर्ष आपण गृहीत धरलेलं आहे. मिनिमम एज तुम्ही 19 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकता. आणि जनरल कॅटेगरीची राज्यसेवेची जी एक्झाम आहे ते 38 वर्षांपर्यंत देऊ शकतात. ओके, जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर तुम्ही वयाच्या 38 वर्षांपर्यंत देऊ शकता. देर इज नो लिमिट टू अटेम्प्ट्स. आता काही लोक असे असतील की त्यांना थोडाफार अपडेट आहे, थोडाफार नाही आहे. मग काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 ते 3 महिने झाले असतील MPSCने डिक्लेअर केलं होतं की इथून पुढे UPSC सारखे अटेम्प्ट्स पण राहतील. परंतु मागच्या महिन्यात पुन्हा MPSCनं त्याला अजून एक नोटिफिकेशन टाकलंय की आता ती अटेम्प्टची मर्यादा परत आम्ही काढून घेतलेली आहे. म्हणजे काय, MPSCला अटेम्प्ट नाही, तुम्ही दरवर्षी बिंदास एक्झाम देऊ शकता. 19व्या वर्षी देणं चालू करा आणि चालू द्या रट्टा, काहीच टेन्शन नाही. ओके, वयाच्या 38 वर्षापर्यंत कंटिन्युअसली एक्झाम देत राहा, काही प्रॉब्लेम नाही. हेच जर तुम्ही OBC असाल किंवा SC असाल किंवा ST असाल म्हणजे कुठल्याही प्रकारची रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर तुम्ही वयाच्या 43 वर्षांपर्यंत एक्झाम देऊ शकता. OBC SC ST साठी वेगवेगळं नाही, जसं UPSCत आहे तसं ह्याच्यामध्ये नाही. वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्ही बिनधास्त एक्झाम देऊ शकता. त्यात जर तुम्ही खेळाडू असाल, परंतु बघा प्रावीण्य प्राप्त खेळाडू, प्रावीण्य प्राप्तचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे रँक पाहिजे, काहीतरी पोझिशन पाहिजे. तुम्ही जो खेळ खेळात फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड तुम्ही आलेले असला पाहिजेत. तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर तुम्ही असाल तरीही तुम्ही 43 वर्षांपर्यंत ही एक्झाम देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि हेच जर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल तरीही तुम्ही 43 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात. परंतु जर तुम्ही दिव्यांग असाल, दिव्यांग म्हणजे काय, पुन्हा डिफरंटली एबल्ड, जर तुम्ही डिफरंटली एबल्ड असाल तर वयाच्या 45 वर्षांपर्यंत ही एक्झाम तुम्हाला देता येते. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आय बिलीव्ह अगेन द एलिजिबिलिटी क्रायटेरिया इज क्लिअर, राईट. एलिजिबिलिटी क्लिअर झाली असेल. आता बघूयात पुढची स्लाइड काय आहे. तर एज्युकेशनल किंवा अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे. UPSC MPSC दोन्हीसाठी कॉमन अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे. जर तुम्ही अकॅडमिक्स बद्दल बोलत असाल तर मिनिमम पर्सेंटेज असं काही नाही. जसं अगोदर बँकिंगमध्ये असायचं बघा, आता तर बँकिंगमध्ये आय बिलीव्ह नाहीये, परंतु अगोदर SBI साठी स्पेसिफिकली असायचं की मिनिमम 60% पाहिजेत असं तसं. तर नो मिनिमम क्वालिफिकेशन, तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असले पाहिजे. यू मस्ट बी ग्रॅज्युएट. मिनिमम असं काहीच नाही की इतकेच टक्के पाहिजे, तुम्ही पास असले पाहिजे, दॅट्स इट. मग 70% वाला चालतो, 80% वाला चालतो, 100% वाला चालतो, 35% वाला चालतो. तुमचे जे पासिंगची क्वालिफिकेशन आहे, मग तुमच्या डिपेंडिंग ऑन युअर ग्रॅज्युएशन ते क्वालिफिकेशन तुमचं क्लिअर पाहिजे. बाकी मिनिमम पर्सेंटेजचं काही टेन्शन नाही. आता बाकीचे डिटेल्स मी एक्स्ट्रा टाकलेत, पण इन शॉर्ट आपल्याला लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएट पाहिजे कोणत्याही फील्डचा. मग हेच जर तुमचं ATKT किंवा बॅक असेल तुमचा काही, तर तुम्ही म्हणणार मला देता येते, एक्झाम देता येते पण पास झाल्यानंतर देता येते. ग्रॅज्युएट पाहिजे इन शॉर्ट. त्याच्यानंतर हेच जर तुम्ही लास्ट सेमिस्टरमध्ये असाल, लास्ट सेमिस्टरमध्ये किंवा लास्ट इयरमध्ये तुम्ही असाल तर देता येते का, 100% देता येते. प्रिलिमिनरी देता येते, परंतु ह्या सेन्सने द्यावे लागते की मेन्सच्या अगोदर तुमचा रिझल्ट आलेला असला पाहिजे. जसं की UPSCची जी मेन्स आहे, आता MPSCने पॅटर्न बदलला आहे, त्यामुळे पुढच्या वर्षापासून त्याचे आपल्याला महिने कळतील की कोणत्या महिन्यामध्ये प्रिलिमिनरी होणार आणि कोणत्या महिन्यामध्ये मेन्स होणार. UPSC ठरलेलं आहे, प्रिलिमिनरी होते जून महिन्यामध्ये आणि मेन्स होते सप्टेंबर महिन्यामध्ये. सो जी मेन्स आहे त्याच्या अगोदर तुमचा रिझल्ट आलेला असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आपण जर म्हटलं तर जनरली प्रत्येक युनिव्हर्सिटीची एक्झाम आपल्याकडे मार्च एप्रिलमध्ये होतात थर्ड इयरच्या, आणि जून जुलैपर्यंत रिझल्ट येतो. म्हणजे तुम्ही थर्ड इयरला लास्ट सेमला जरी असलात आणि जून जुलै ऑगस्ट पर्यंत जरी तुमचा रिझल्ट येत असला, नाही जुलै एंड पर्यंत तुमचा रिझल्ट जरी येत असला, कारण डॅफ जो आपण भरतो डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, मेन्सच्या अगोदर आपण जो फॉर्म भरतो त्याला डॅफ म्हणतात, डॅफ 1. तर डॅफ 1 भरताना तुम्हाला थर्ड इयरचे पर्सेंटेज लिहावेच लागतील किंवा फोर्थ इयरचे जर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल, राईट. म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, रेग्युलर ग्रॅज्युएशन, जे ग्रॅज्युएशन आहे त्या बेसिसवर तुम्हाला लास्ट इयरचे पर्सेंटेज तुमचे लिहावे लागतात. दॅट मीन्स तुम्ही लास्ट सेमिस्टरला असला तर एक्झाम देऊ शकता का, येस एक्झाम देऊ शकता, परंतु मेन्सच्या अगोदर तुमचा रिझल्ट आलेला असलाच पाहिजे. आणि फॉरेन डिग्री जर असेल तुमची, जर फॉरेन डिग्री जर असेल तर इंडियानं रेकग्नाइज्ड डिग्री जी आहे ती इक्विव्हॅलंट जर तुमची असेल तर तरीही तुम्ही UPSC एक्झाम देऊ शकता. मला असं वाटतं की काही
हे फार ॲप्लिकेबल राहणार नाही आपले जे व्हिडिओज बघतायत त्यांच्यासाठी, बट असो. आणि डिस्टन्स एज्युकेशन, खूप मुलांचा प्रश्न असतो, सर माझी YCMUची डिग्री आहे यशवंतराव चव्हाणची, किंवा माझी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची इग्नूची डिग्री आहे, तर चालेल का? 100% चालतं. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त UGC किंवा AICTE कडनं ती रजिस्टर्ड रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असली पाहिजे. मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज आर रेकग्नाइज. सो ज्या फसव्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या सोडून सगळ्या युनिव्हर्सिटीची डिग्री चालते. डिस्टन्स एज्युकेशन जरी तुमचं असलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. एलिजिबिलिटी क्लिअर. सो एज लिमिट याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये क्लिअर झालेलं आहे. आता क्लिअर झालेलं आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही स्ट्रीममधलं किती टक्क्याचं ग्रॅज्युएशन चालतं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जस्ट अ मोमेंट. आता बघूयात UPSC कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्झाम्स घेते. आता UPSC तुम्ही म्हणणार सर तुम्ही म्हटले होते की UPSC MPSC ची कॉमन स्लाइड असेल, तर ती कॉमनच स्लाइड आहे, परंतु UPSC वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्झाम्स कंडक्ट करते त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. MPSC ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स कंडक्ट करते, परंतु त्यामध्ये स्पेसिफिकली फक्त एवढंच आहे की फक्त एक राज्यसेवा ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, मेजर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, आणि त्यानंतर ग्रुप बीच्या एक्झाम्स म्हणजे PSI STI कंबाईंड लेव्हल एक्झाम जे असते त्या दोनच एक्झाम्स. पण UPSC खूप सारे एक्झाम्स कंडक्ट करते बघा. जसं आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिसेस, प्री सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन जे आपण आता करतोय ती, त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन पण UPSC कंडक्ट करते. आता फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी जर तुम्ही म्हणाल तर ॲक्च्युली जर तुमची डिग्री फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी एलिजिबल असली, नोटिफिकेशनमध्ये ते असतं, मी एखाद्या व्हिडिओमध्ये वाटल्यास ते स्पेसिफिकली सांगेल. तर फॉरेस्ट सर्व्हिससाठी जर तुम्ही एलिजिबल असलात तर तुमची प्रिलिमिनरी जी असते ती प्रिलिमिनरी सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची कॉमनच आहे. फक्त सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स वेगवेगळी असते. आलं लक्षात. सो फॉरेस्ट सर्व्हिसेस पण UPSC कंडक्ट करते. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, जिओलॉजिस्ट आहे, स्पेशल क्लास रेल्वे आहे, NDA ची एक्झाम आहे, CDS ची एक्झाम आहे. देर आर टू मेनी एक्झामिनेशन्स दॅट UPSC कंडक्ट्स. वी आर टॉकिंग अबाउट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आपण ह्या ज्या पहिल्या 3 ॲक्च्युअली लिहिल्या आहेत त्यापैकी फॉरेस्टमध्ये मी डिटेलमध्ये जात नाही आहे, तर सिव्हिल सर्व्हिस एक्झामबद्दल आपण बोलतोय. बट जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, ॲज आय टोल्ड यू, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय करणार आहे ह्या स्लाइड्स किंवा ह्या सेशनमध्ये, म्हणून मी ही स्लाइड ठेवली आहे. तुम्ही यू कॅन गो अहेड, पॉज इट अँड रीड इट लेटर ऑन. जर तुम्हाला माहितीच करायची असेल की UPSC कोणत्या कोणत्या एक्झाम्स घेते तर एवढ्या सगळ्या एक्झाम्स घेते. आणि तसंच UPSC कडनं पोस्ट कोणत्या मिळतात, ॲज आय टोल्ड यू इन द इंट्रोडक्शन इटसेल्फ, की UPSC फार वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम घेते. म्हणजे तुम्ही देता एकच एक्झाम, परंतु तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी ती एक्झाम, म्हणजे तुमचं मेरिट जिथे बसेल ती पोस्ट तुम्हाला मिळत असते. तर UPSC कोणत्या कोणत्या पोस्टसाठी एक्झाम घेते बघा. मोस्टली तुम्हाला माहितीच असेल, इकडे बघा हे ग्रुप A आणि ग्रुप B हे समजतं, आणि इकडे ह्या पोस्टची नावं आहे. तुम्ही म्हणणार पहिल्या 3 पोस्टसाठी सर ग्रुप A किंवा ग्रुप B तुम्ही लिहिलेच नाही का? कारण की पहिल्या 3 पोस्ट ज्या आहेत त्यांना आपण म्हणतो ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या पहिल्या 3 पोस्ट आहेत, म्हणून याला ग्रुप A किंवा ग्रुप B म्हटल्याच जात नाही. ऑल इंडिया सर्व्हिसेस काय, त्यासाठी 10 मिनिटाचा एक नंतर स्पेशल शॉर्ट व्हिडिओ मी बनवेल. नाहीतरी इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन त्याची आहेच. आय टीच दॅट सब्जेक्ट. ओके. सो ह्या ज्या 3 सर्व्हिसेस आहेत, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस, आणि इंडियन पोलीस सर्व्हिस. राईट. आता ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये फॉरेन सर्व्हिस येत नाही, ॲक्च्युली फॉरेस्ट सर्व्हिस येते. राईट. हिअर देअर मस्ट हॅव बीन सम मिस्टेक हिअर. सो फॉरेस्ट सर्व्हिस या 3 सर्व्हिसेस ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये येतात, आणि फॉरेन सर्व्हिस सुद्धा आपण सेंट्रल सर्व्हिसेस कन्सिडर करतो. राईट. आणि मग त्यामध्ये त्यानंतर भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत, ज्यापैकी भरपूर नावं तुम्हाला कदाचित माहिती नसतील, जसे P&T अकाउंट्स आहे, ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस आहे, रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, डिफेन्स अकाउंट सर्व्हिस आहे, IRS IT आहे. राईट. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, याला आम्ही म्हणायचो इंडियन रॉयल सर्व्हिसेस, कारण खरंच रॉयल काम आहे, जबरदस्त. राईट. अँड ऑर्डिनरी फॅक्टरी सर्व्हिसेस असतात, पोस्टल सर्व्हिसेस असतात. राईट. त्याच्यानंतर सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस आहेत, रेल्वे ट्रॅफिक आहेत, इंडियन रेल्वे अकाउंट्स आहेत. देर आर टू मेनी सर्व्हिसेस. म्हणजे काय की तुम्ही एक एक्झाम देता आणि तुम्ही एवढ्या सगळ्या सर्व्हिसेससाठी प्रयत्न करताय. बघा अजून पोस्ट ऑफ असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर इन रेल्वेचे सर्व्हिसेस आहेत, डिफेन्स इस्टेट आहे, इंडियन इन्फॉर्मेशन IIS, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस, कॉर्पोरेट लॉ. देर आर टू मेनी सर्व्हिसेस. राईट. सो हाऊ मेनी? 24 services. So you attempt one examination and you are considered for 24 different services. And believe me, यापैकी प्रत्येक सर्व्हिस अशी आहे की जी त्या कॅटेगरीमधली हायेस्ट पोस्ट तुम्हाला ऑफर करते. सो दॅट मीन्स की तुम्ही कुठल्याही मेरिटवरती जर ह्या एक्झाममध्ये आला
कन्सिडर्ड मेरिटमध्ये, आणि ह्या 24 पैकी कोणतीही सर्व्हिस तुम्हाला मिळाली तरी यू आर अबव एव्हरीबडी एल्स इन युअर सर्कल. तुमच्या सर्कलमध्ये जितके लोक जेवढ्या काही कामं करत असतील आणि जेवढे काही जॉब्स करत असतील ना, त्या सगळ्यांपेक्षा तुम्ही भारी असता. यू आर लाईक अ बाहुबली दे आर, राईट. सो ते नंतर तुम्हाला कळेलच का बरं मी म्हणतोय, राईट. आणि ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हिसेस काय त्याबद्दल आपण नंतर बोलूयातच, इतकं डिटेलमध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाही. आपलं टार्गेट आहे बेस्ट सर्व्हिस ऑफर्ड बाय UPSC. वी आर प्लॅनिंग फॉर बिंग अन IAS ऑर लेट अस से IPS. काही जणांना असतं की सर मला भारतात पहिला आलो तरी IPS व्हायचं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो ज्या बेस्ट सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी आपण ट्राय करतोय, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहोत, त्यासाठी तुम्ही अभ्यास करणार आहात आणि त्याच सर्व्हिसेसमध्ये तुम्ही सिलेक्ट होणार आहात. ओके. तसंच MPSC आहे, एक एक्झाम तुम्ही देता आणि तुम्ही इतक्या सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी कन्सिडर केले जाता, राईट. मग यातल्याही बऱ्याच सर्व्हिसेस तुम्हाला अगोदरपासून माहिती असतील असं मला वाटतं, राईट. तसं उपजिल्हाधिकारी आहे, डेप्युटी कलेक्टर, राईट. डेप्युटी कलेक्टर ही खूप मोठी सर्व्हिस MPSC कडनं दिल्या जाते, राईट. त्याच्यानंतर पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, राईट. डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, राईट, DYSP ही सर्व्हिस आहे. सहाय्यक राज्यकर आयुक्त आहे, उपनिबंधक असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, डेप्युटी CEO ज्याला आपण म्हणतो ZP मध्ये असतात, राईट. तर असे खूप सारे मुख्य अधिकारी नगरपालिका, CO नगरपालिकेचे CO जे आहेत ती ही पोस्ट आहे. सो अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहेत. म्हणजे इव्हन MPSC आता अगेन तुम्हाला जर डिटेल्स बघायचे असतील, यू कॅन फ्रीज पॉज द व्हिडिओ अँड रीड ऑल दिस. आणि MPSC.gov लिहून देऊ का मी तुम्हाला, सरळ सरळ सोपं पडेल. असं काही नाही की मी फार काही असं लिहिलंय स्वतः टाईप केलंय, नो. हा सगळा डेटा अवेलेबल आहे इंटरनेटवरती. देअर इज अ साईट mpsc.gov.in. याच्यावरती तुम्ही गेलात तर हा तुम्हाला चार्टच मिळतो. तर तुम्हाला जर वाचायचंच आहे कोणकोणत्या सर्व्हिसेस MPSC मधून मिळतात, यू कॅन गो अहेड विथ दिस चार्ट, राईट. पॉज द व्हिडिओ और गो ऑन mpsc.gov.in. खूप साऱ्या तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, खूप साऱ्या मोठमोठ्या चांगल्या सर्व्हिसेस MPSC देते. बघा MPSC मधनं जर तुम्ही गेला तर टोटल किती सर्व्हिसेससाठी कन्सिडर केले जाता, 32 सर्व्हिसेस. तुम्ही एक एक्झाम देताय आणि तुम्ही 32 सर्व्हिसेससाठी कन्सिडर होताय. UPSC तुम्ही एक एक्झाम देताय, तुम्ही 24 सर्व्हिसेससाठी कन्सिडर होताय. आणि MPSC ची सुद्धा प्रत्येक सर्व्हिस कशी आहे बघा ना जरा. डेप्युटी कलेक्टर आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पोस्ट आहे. म्हणजे ऑफकोर्स IAS पण महाराष्ट्रात काम करतात, पण IAS इज नॉट द पोस्ट ऑफर्ड बाय MPSC. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ऑफर केलेली सगळ्यात मोठी पोस्ट. DYSP महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ऑफर केलेली पोलीसमधली सर्वात मोठी पोस्ट. सो तुम्ही एक एक्झाम देताय, हे बघा, कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन करा, कोणत्याही प्रकारचा प्रोफेशनल कोर्स करा, त्याच्यात पण तुम्ही तेवढीच मेहनत घेताय. इथे तुम्ही 2 वर्षांची मेहनत देणार आहात मला. आणि मी उगीच बाकीच्या क्लासेसवाल्यांसारखं खोटं बोलणार नाहीये, जे आहे ते खरं सांगतोय. 1 वर्षाची आपली बॅच असते, कुठल्याही क्लासची 1 वर्षाची बॅच असते. आपण एखादा महिना उलट जास्त घेतो, परंतु कमी नाही. गॅरंटीड 12 महिन्याची बॅच असेल, एखाद्या वेळेस 13 महिने चालेल, परंतु 11 महिन्यात संपणार नाही. आणि तरीही मी सांगतोय स्पष्ट की त्यानंतर 7 ते 8 महिने तुमचे अजून सेल्फ प्रिपरेशनचे आणि व्हॅल्यू ॲडिशनचे लागतील. ते काय आहे ते नंतर तुम्हाला सांगितलं जाईल. ते सगळं झाल्यानंतरच तुम्ही सिलेक्ट होणार आहात. सो 2 वर्षाचा टाइम तुम्ही देणार आहात, 2 वर्षाचा सॅक्रिफाईस तुम्ही करणार आहे. परंतु पोस्ट कोणत्या मिळणार कळतंय, तुम्ही यू विल बी ऑन क्लाउड 9 गॅरंटीड. इतक्या मोठ्या ऑथॉरिटीवरती काम करणार आहात तुम्ही. सो तो थोडासा विचार करायचा आहे आपल्याला, नाही का. सो ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट UPSC अँड MPSC. आता बघूयात आपण सिलेबस, राईट. UPSC किंवा MPSC ही जी एक्झाम आहे 3 लेवल्समध्ये घेतल्या जाते. ओके, ते अगोदर थोडंसं क्लिअर करतो, मग त्यानंतर पुढचं बोलूयात. 3 लेवल्समध्ये ही एक्झाम घेतली जाते बघा. जी फर्स्ट लेवल आहे, द फर्स्ट स्टेज ऑफ द एक्झामिनेशन इज कॉल्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. UPSC असो MPSC असो दोन्हीसाठी. ओके. त्यानंतर द सेकंड स्टेज ऑफ द एक्झामिनेशन इज कॉल्ड द मेन्स एक्झामिनेशन अँड द थर्ड स्टेज ऑफ एक्झामिनेशन इज कॉल्ड द पर्सनॅलिटी टेस्ट. मराठीत म्हणूयात, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे आपण म्हणतोय पूर्व परीक्षा, मेन्स एक्झामिनेशन म्हणजे आपण म्हणतोय मुख्य परीक्षा, आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे आपण म्हणतोय, आता याला आपण मुलाखत, मराठीत MPSC मुलाखतच म्हणते, परंतु याला UPSC स्पेसिफिकली पर्सनॅलिटी टेस्ट का म्हणते हे थोडंसं सांगतो. बघा, इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट ह्या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? तर येस. इंटरव्ह्यू इज समथिंग दॅट टेस्ट्स युअर नॉलेज,
आहे की नाही? म्हणजे समजा मी ग्रॅज्युएट आहे, समजा मी इंजिनियर आहे आणि मी म्हणतोय की साहेब मला जॉब द्या एखाद्या कंपनीमध्ये जाऊन. मी समजा IT इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी एखाद्या IT कंपनीत जॉब मागतोय, तर ते माझा इंटरव्ह्यू घेतात. का? कारण की त्यांना माझं नॉलेज काय आहे, मी 4 वर्ष कॉलेजमध्ये नक्की काय केलंय हे त्यांना माहिती करून घ्यायचं असतं. सो ते मला असे प्रश्न विचारतात की जे त्यांच्या कामाचे आहेत, माझं नॉलेज किती टेस्ट करतात. UPSCला तुमचं नॉलेज टेस्ट करण्याची गरज आहे का? UPSC किंवा MPSCला जेव्हा तुम्ही थर्ड लेवलवरती जाता तर तुमचं नॉलेज टेस्ट करण्याची गरज आहे का? अहो शक्यच नाही. गरज काय? बिकॉज तुम्ही प्री पास करताय, तुम्ही मेन्स पास करताय, ह्या 2 इतक्या मोठमोठ्या एक्झाम तुम्ही पास करून जाताय थर्ड लेवलवरती, म्हणजेच तुमचं नॉलेज बेस्ट आहे. तुमच्या नॉलेजमध्ये काही प्रॉब्लेमच नाही. आम्हाला बघायची तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. तुम्ही उद्या चालून करप्शन करणार का? तुम्ही उद्या चालून समाजाला त्रास देऊ शकता का? तुमच्यामुळे कोणाचं काही नुकसान होऊ शकतं का? तुमची मेंटॅलिटी कशी आहे? तुमची पेट्रिओटिझम किती आहे? तुम्ही देशाबाबतीत, समाजाबाबतीत, आपल्या कम्युनिटी बाबतीत किती चांगला विचार करू शकता? तुमचे नक्की विचार किती प्युअर आहेत हे सगळं बघितलं जाणार आहे. तुमची पर्सनॅलिटी काय आहे बघितलं जाणार आहे. बिकॉज तुम्ही ना एका जिल्ह्याचे राजासारखं काम करत असता. नाही, जुन्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल, कलेक्टर जिल्हे का राजा होता आहे. आणि ती फॅक्ट आहे. कलेक्टरच्या हातात काय पॉवर्स आहेत, सो ती पॉवर तुमच्या हातात देण्याच्या अगोदर हे तर बघावं लागेल ना तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. सो त्याच्यासाठी ती पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. इथे तुमची नॉलेजची टेस्ट नाही आहे, म्हणून UPSCनं स्पेसिफिकली शब्द वापरला आहे की पर्सनॅलिटी टेस्ट साहेब, इंटरव्ह्यू नाही आहे. इतक्या मायन्यूट गोष्टी आत्तापासून माहिती पाहिजेत. मोस्ट ऑफ द ट्रेनर्स सुद्धा याला इंटरव्ह्यू म्हणतात. तर किती मोठी चूक आहे त्याला लक्षात घ्या. तुमचा इंटरव्ह्यू होत नाही. UPSC तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला तिथे बसवत नाही. म्हणूनच मुलं इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क घेऊन येतात. कारण ते प्रिपरेशन करताना काय करतात, पुन्हा एकदा रट्टा मारतात. सब्जेक्टचा रट्टा मारणार, करंट अफेअर्सचा रट्टा मारणार. नाही रे बाबड्या, तुला जे ऑफकोर्स करंट अफेअर्सचे प्रश्न विचारले जाणार नाहीत का? 100% विचारले जातील. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की यार श्रीलंकेमध्ये आता इतका जास्त इकॉनॉमिक ब्रेकडाऊन झालेला आहे, बांगलादेश, पाकिस्तान त्याच कगारवरती आहेत सध्या, कदाचित तिथे इकॉनॉमिक ब्रेकडाऊन होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं इथून पुढे 10 वर्षात इंडियाची इकॉनॉमिक सिच्युएशन कशी असेल? आता हा करंट अफेअर्सचा प्रश्न नाही आहे, हा पर्सनॅलिटी टेस्टचा प्रश्न आहे. तुम्ही किती कॉन्फिडंट आहे, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, तुमचा ॲनालिसिस किती, एक माणूस म्हणून तुम्ही पुस्तकातून जे वाचलंय त्याच्यात अक्कल किती आली आहे हे टेस्ट केलं जाते. राईट. सो फक्त तुमचं उत्तर किती फॅक्च्युअली करेक्ट आहे यावरती UPSC मार्क नाही. तुमचे 10 प्रश्न रांगेत जरी तुम्ही म्हटलं ना, सर आय डू नॉट नो द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दे विल नॉट डिडक्ट युअर मार्क्स in interviews or the personality test. They will deduct the marks only when they'll see any fault in your personality. So now let us try and consider what is the syllabus for preliminary examination. Preliminary examination चा syllabus आणि pattern या दोन्ही गोष्टी आपण simultaneously discuss करूयात. Now this is applicable for UPSC as well as MPSC. दोन्हीसाठी हे जशाला तसं applicable आहे. So there will be 2 papers by the way. First of all there will be 2 papers. Paper 1 जो असेल त्याला आपण GS चा पेपर म्हणतो, जनरल स्टडीजचा पेपर, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो सामान्य अध्ययन. राईट. तर 200 मार्कांचा पेपर असतो. 100 प्रश्न या पेपर्समध्ये असतील. तर याच्यासाठी टॉपिक्स कोणते कोणते आहेत? तर सगळ्यात पहिले UPSCनं किंवा MPSCनं सांगितलं की करंट अफेअर्स अँड इव्हेंट्स ऑफ इंटरनॅशनल अँड नॅशनल इम्पॉर्टन्स. Right, very difficult topic to prepare on. Why do I say it difficult? Because there is no typical compiled book for this. राईट. एक टिपिकल मटेरियल नाही ना, एक बुक नाही असं मी तुम्हाला दिलं. आता तसं अगेन मार्केटमध्ये भरपूर सारे असे लेखक आहेत की आणि पब्लिकेशन्स पण आहेत की जे क्लेम करतात की सगळे करंट अफेअर्सचे प्रश्न आमच्याच पुस्तकात येतात. बट नो, दॅट इज नॉट पॉसिबल. दॅट इज नॉट लॉजिकली पॉसिबल. हे अगोदरच्या MPSCच्या पॅटर्नला कदाचित शक्य होतं, ते पण सगळेचे सगळे प्रश्न येणं तसंही शक्य नव्हतं. बट ठीक आहे, म्हणजे ते लॉजिक आणि तेवढी अंडरस्टँडिंग तुमची असली पाहिजे असं मला वाटतं. सो करंट अफेअर्स प्रिपेअर करण्यासाठी ना एक टिपिकल मटेरियल नाही आहे आणि त्याच्यामुळे करंट अफेअर्स थोडंसं डिफिकल्ट जातं. बिकॉज आपल्याला ते न्यूजपेपर्समधनं, मॅगझिन्समधनं आणि वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं, जशी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची PIBची वेबसाईट आहे, PRS ब्लॉग आहे, या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं आपल्याला ते डेटा कलेक्ट करावा लागतो. त्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनणार आहे. गोपाळ सर तो व्हिडिओ घेणार आहेत की हाऊ टू रीड न्यूजपेपर फॉर UPSC अँड MPSC एक्झामिनेशन अँड हाऊ टू प्रिपेअर फॉर करंट अफेअर्स. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तो व्हिडिओ 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेलच. तर हा एक थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे जो आत्तापर्यंत आपण केलेला नाही आपल्या अकॅडमिक्समध्ये, की करंट अफेअर्सचं प्रिपरेशन. आणि यासाठी एज्युनेशन अकॅडमीनं काय केलं आहे, तर आपली जी बॅच असते त्यामध्ये मंडे टू फ्रायडे रेग्युलर सब्जेक्ट्सचे लेक्चर्स असतात आणि प्रत्येक सॅटर्डेला बाय डिफॉल्ट तुमचं करंट अफेअर्सचं लेक्चर असतं. ॲज आय टोल्ड यू, दिस अकॅडमी इज नॉट स्टार्टेड फॉर ओनली मॉनिटरी गेन्स. सो त्याच्यामुळे फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशानं हे काम चालूच नाही आहे. राईट.
आणि त्यामुळेच बाकीच्या अकॅडमीज सारखं आपण हे तर म्हणत नाही किंवा करत पण नाही की करंट अफेअर्स काय ट्रेनर त्यांच्या लेक्चरमध्ये सांगून देतील, पॉलिटीचे करंट अफेअर मी सांगेल, इकॉनॉमिक्सचे दुसरे सर सांगतील वगैरे वगैरे, आणि तुमचे ते होऊन जातील, त्यासाठी वेगळं काही नसतं. तर वेगळं असतं त्यामुळेच लोक फेल होतात. ओके, सर त्यासाठीच आपण ते तुमच्यावरती सोडत नाही. दर सॅटर्डेला तुमचं स्पेसिफिक लेक्चर होतं करंट अफेअर्सचं, आणि तुम्हाला वीकली करंट अफेअर्स कव्हर करून दिले जातात. त्यानंतर आहे जनरल सायन्स. हे UPSC MPSC दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे. जनरल सायन्समध्ये काय येईल, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सचे बेसिक्स 10वी पर्यंतचा फार तर फार. बायोलॉजी थोडंसं 11वी पर्यंतही विचारला जातं. मी फार डिटेल्ड बोलणार नाहीये, या डिटेल नंतर सब्जेक्ट वाईज लेक्चर्स तुमचे हळूहळू होत राहतील. ओके, त्यानंतर जनरल इश्यूज ऑन क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी. राईट, याला आपण सोप्या भाषेत एन्व्हायरमेंट हा टॉपिक म्हणतो. एन्व्हायरमेंट सायन्स जो आहे आपल्याला 11वी 12वीला आता कंपल्सरी झाला आहे. राईट, तर त्याच टॉपिक्सवरचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, परंतु हा थोडासा डायनामिक पोर्शन होतो. जनरल इश्यूज ऑन क्लायमेट चेंज, राईट, त्यावरच्या वेगवेगळ्या करंट अफेअर्सचे प्रश्न पण तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये विचारले जातात. त्यानंतर इंडियन नॅशनल मूव्हमेंट अँड हिस्ट्री ऑफ इंडिया. नुसतं हिस्ट्री असा टॉपिक दिलेला नाही बघा, स्पष्ट दिलेलं आहे इंडियन नॅशनल मूव्हमेंट ऑल्सो. म्हणजेच प्रिलिमिनरीमध्ये हिस्ट्रीमधल्या प्रश्नांमध्ये इंडियन नॅशनल मूव्हमेंटवरचे प्रश्न असतील, हे UPSCनं स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्याला आपण भारतीय स्वातंत्र्याचा उठाव असं म्हणतो मराठीमध्ये, आहे की नाही, आणि इतिहास. त्यानंतर वर्ल्ड अँड इंडियन जिओग्राफी. राईट, वर्ल्ड अँड इंडियन जिओग्राफीवरती प्रश्न विचारले जातात. स्पष्ट सांगितलेलं इट कंटेन्स फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, अँड सोशल जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. राईट, म्हणजे जिओग्राफीमधले वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, ते तुम्हाला जिओग्राफीच्या स्पेसिफिक लेक्चरमध्ये नंतर समजतीलच. राईट, परंतु जिओग्राफीचं डिटेल्ड प्रिपरेशन लागेल. आता तुम्ही म्हणाल की सर मग आपण कंपॅरिझन करूया जुना MPSCचा सिलेबस किंवा पॅटर्न आणि नव्या MPSCचा पॅटर्न. सर माझा अगोदर जिओग्राफी झालेला आहे, आता मला क्लास लावायची काय गरज? नसेल तुम्हाला गरज, जर तुमचं हे झालेलं असेल तर. कारण आता MPSC वर्ल्ड जिओग्राफीवरती तेवढेच प्रश्न विचारणार जेवढे इंडियनवरती विचारणार, आणि तेही ॲनालिटिकल प्रश्न असतील, ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स काढावे लागतील आणि फेनॉमेना एक्सप्लेन करावे लागतील. ला निना आणि एल निनो कसा तयार होतो आणि त्याचे इम्पॅक्ट्स काय आहेत हे एक्सप्लेन करावं लागेल थ्रू डायग्राम. फक्त ला निना कोणत्या डेटला इंडियामध्ये आला आणि कोणत्या मॉन्सूनला इफेक्ट केलं हे नाही सांगितलं जाणार. ओके, सो जुना पॅटर्नचा अभ्यास करणाऱ्यांनी जरा नीट लक्षात घ्या. त्यानंतरचा टॉपिक काय आहे, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, ज्यामध्ये येतं कॉन्स्टिट्यूशन, पब्लिक पॉलिसी, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज एटसेट्रा. राईट, व्हेरी बिग टॉपिक, व्हेरी बिग सिलेबस. व्हाय? बिकॉज दिस इज द ओनली सब्जेक्ट की जो मेन्समध्ये तुम्हाला पूर्ण 250 मार्कांसाठी विचारला जाणार आहे, UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या. सो खूप मोठा टॉपिक आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, भारताचे शासन आणि राजकारण, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. परंतु राजकारण हा शब्द जर तुम्हाला येत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पॉलिटिक्सवरती प्रश्न विचारले जातात. नो, पॉलिटिकल सिस्टमवरती प्रश्न विचारले जातात. ओके, कुठल्याही पक्षाच्या राजकारणावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत. ओके, आणि त्यानंतर आहे सोशल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये पण सोशल वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे आहेत, आणि इकॉनॉमी म्हणजे इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यावरचे प्रश्न विचारले जातील. राईट, सो दिस इज द सिलेबस फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. UPSC MPSC दोन्हीसाठी सेम सिलेबस राहील. म्हणजेच इन शॉर्ट काय, सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं तर पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री हे 4 मेजर पिलर्स आपण धरून चालायचे आहेत. ह्या 4चं प्रिपरेशन आपलं बेस्ट पाहिजे, प्लस एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स, करंट अफेअर्स, दॅट्स इट. ओके, एवढ्यावरती तुम्हाला प्रिलिमिनरीचे 100 प्रश्न विचारले जातील 200 मार्कांसाठी. म्हणजेच एका बरोबर उत्तराला तुम्हाला 2 मार्क्स पडतील. नेचर ऑफ द एक्झामिनेशन इज ऑफकोर्स ऑब्जेक्टिव्ह. प्रिलिमिनरी असेल मग ती UPSCची असू द्या किंवा MPSCची असू द्या, ऑब्जेक्टिव्ह असते. MPSC मध्ये यू डू नॉट हॅव ऑप्शन ऑफ लँग्वेज. बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रश्न इंग्लिश आणि मराठीत टाईप केलेला असेल. तसंच UPSC मध्ये प्रत्येक प्रश्न इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. राईट, सो त्याच्यामुळे तिथे आपल्याला लँग्वेजची चॉईस नाही आहे. बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रश्न हिंदी इंग्लिशमध्ये असेल UPSCत, बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये असेल MPSCत. तर तुम्ही मराठीत प्रिपरेशन करत असाल तरी तुम्ही योग्य आहात, आणि इंग्लिशमध्ये करत असाल तरी योग्य आहात. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. राईट, सो ही झालं पेपर 1ची स्कीम, पेपर 1चा पॅटर्न, पेपर 1चा सिलेबस. आता आपण बघूया पेपर 2 जो आहे तो पेपर 2 ज्याला आपण म्हणतो ॲप्टिट्यूड टेस्ट. ही पण 200 मार्कांसाठी आहे, परंतु जे प्रश्न आहेत ते 80 आहेत. म्हणजे इथे एका बरोबर उत्तराला तुम्हाला 2.5 मार्क्स मिळणार आहेत. ओके, तर ह्याचा सिलेबस काय आहे एकदा त्या टॉपिक्सवरती येतो, म्हणजे मग तुम्हाला मला एक्सप्लेन करायला सोपं जाईल तुम्हाला. तर बघा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग हा जो टिपिकल भाग आहे,
UPSC आता याच्यावरती प्रश्न विचारत नाही. MPSC याच्यावरती अजूनही प्रश्न विचारते. आता पुढच्या प्रिलिमिनरीमध्ये कळेल की ह्याच्यावरती MPSC पण प्रश्न विचारेल की नाही, पण UPSC तर आता भाग विचारला जात नाही. UPSC साठी काय आहे तर जनरल मेंटल ॲबिलिटी, कॉम्प्रिहेन्शन, डेटा इंटरप्रिटेशन, बेसिक न्यूमरसी, ॲनालिटिकल ॲबिलिटी अँड लॉजिकल रिझनिंग आणि इंटरपर्सनल स्किल्सवरती तर नाही विचारत. म्हणजेच इन शॉर्ट सोप्या भाषेत सांगायचं तर UPSC 3 टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न विचारते. UPSC ने शब्द वापरलेला नाहीये, परंतु मॅथमॅटिक्स येस, कारण की डेटा इंटरप्रिटेशन, बेसिक न्यूमरसी हे 2 गोष्टी मॅथमॅटिक्समध्ये झाल्या. ओके, परंतु 10वी पर्यंत मॅथ, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, पाईप्स अँड सिस्टम्स, रेल्वेज, टाइम, स्पीड, डिस्टन्स या सगळ्या गोष्टी विचारल्या. खूप सोपं असतं. ओके, सेकंड जे आहे त्याला आपण म्हणतो सोप्या भाषेत रिझनिंग. सो इन डिटेल तुम्ही हा सिलेबस नाही बघितला तरी चालेल, मी जे 3 पॉईंट्स लिहिणार एवढं समजलं तरी खूप झालं. रिझनिंग मध्ये आल्या जनरल मेंटल ॲबिलिटी आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी अँड लॉजिकल रिझनिंग या 2 गोष्टी आल्या रिझनिंग मध्ये. राईट, रिझनिंग म्हणजे काय, जे आपण नाही का स्कॉलरशिपच्या जर एक्झाम दिल्या असतील तर तुम्हाला एक छोटासा सब्जेक्ट होता ज्याला आपण म्हणायचो बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणी नसायची का, त्याच प्रकारचा जो त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स, ऑफकोर्स 7वीच्या 8वीच्या लेवलचे प्रश्न नाही येणार, त्याच्यापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न रिझनिंगमध्ये येतात. काय असतात डिटेल ते नंतर CSATच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इन डिटेल समजून सांगितले जातीलच. आणि त्यानंतरचा एक मेजर पोर्शन असतो ज्याला आपण म्हणतो कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन पण तुमचा 10वी 12वीच्या पेपर्समध्ये झालेला आहे, ज्यामध्ये नाही का एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि पॅसेजच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर द्यायचे असतात. खूप सोपं आहे, परंतु जे 11वी 12वी 10वीला स्किल्स वापरले ते स्किल तुम्ही इथे वापरू शकत नाही. स्किल काय ते तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. आपण काय करायचो, आपल्यालाच नाही जरी समजलं तरी पण प्रश्नामध्ये, पूर्ण प्रश्नामध्ये एखादा शब्द, ह्या पॅसेज मधला एखादा शब्द, तो शब्द शोधायचो आणि तो शब्द पॅसेज मधल्या ज्या लाईन मध्ये आहे ते पूर्ण लाईन वरपासून खालपर्यंत लिहून काढायचं उत्तर म्हणून, आणि त्यात कुठेतरी उत्तर असायचं. त्यात उत्तर शोधण्याची जबाबदारी आपण त्या पेपर चेक करण्यावरती सोडायचो की बेटा तू हुशार असेल तर मला मार्क द्या आता, आणि ते बरोबर पडायचे मार्क्स. इथे हे स्किल तुमच्या कामाला येणार नाहीयेत. व्हाय, बिकॉज UPSCनं किंवा MPSCनं स्वतः पॅसेज पण दिलाय, स्वतः प्रश्न पण दिलाय, पण हाईट म्हणजे 1 2 3 4 त्याचे 4 ऑप्शन्स पण दिलेत, आणि त्या 4 ऑप्शनपैकी फक्त चांगलं काय, बरोबर काय हे तुम्हाला सांगायचं आहे. दॅट इज अ लिटल बिट डिफिकल्ट थिंग. बरं, दुसरा प्रॉब्लेम याच्यामध्ये पुन्हा हा पण येतो, बऱ्याचदा ट्रेनर शिकवताना याच्यात खूप चुकीची गोष्ट सांगतात अशी की अरे पॅसेजची कुठे प्रॅक्टिस करत असतात का, आपण जी प्रॅक्टिस करतो ते पॅसेज काय कमिशन विचारणार आहे का. 100% नाही, पण तुम्ही जी प्रॅक्टिस करताय तो एसे पण कमिशन विचारणार नाही, तुम्ही जी प्रॅक्टिस करताय तो प्रश्नही पण कमिशन विचारणार नाही जशाल तसा. पॅसेज म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन जे आहे ना, इट इज अ मॅटर ऑफ स्किल, इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. बिलीव्ह मी, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. देयर इज अ टेक्निक टू सॉल्व कॉम्प्रिहेन्शन. आय विल टेल यू इन फॉर्मल लेक्चर्स. बॅचमध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन शक्यतो मीच घेत असतो, सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याची टेक्निकही सांगेल की कोणत्या सेन्सनं आपण कॉम्प्रिहेन्शन सॉल्व करत असतो. सो बेसिकली पेपर 2 हा थोडासा टेक्निकल आहे. मग ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांना आत्ताच वाटत असेल की यार नको आपण MPSC किंवा UPSCचं नादाला लागायला, कारण हे मॅथ अँड रिझनिंग आपल्याला काही जमणार नाहीये. परंतु त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. व्हाय, बिकॉज आता जरा व्यवस्थित टेक्निकली समजून घ्या. पेपर 2 जो आहे, MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, पेपर 2 जो आहे हा पेपर 2 आता 2015 नंतर UPSCने ते चेंज केलं. पेपर 2 इज ओनली ऑफ क्वालिफाईंग नेचर. क्वालिफाईंग नेचर म्हणजे काय, पेपर 2 तुम्हाला क्वालिफिकेशन हवंय फक्त. क्वालिफिकेशन किती ठेवलेलं आहे, क्वालिफिकेशन इज 33% ऑफ द टोटल मार्क्स. व्हॉट आर द टोटल मार्क्स, 200 मार्क्स. सो 33% ऑफ 200 बिकम्स हाऊ मच, 33% ऑफ 200 बिकम्स 66.66 मार्क्स. 66 एकत्रच करावे लागतात म्हणजे 67 मार्क्स. दॅट मीन्स इन पेपर 2 इवन इफ यू आर एक्स्ट्रीमली गुड देन ऑल्सो तुमचे 67 मार्क्सच कन्सिडर पण नाही मोजले जातील की तुम्ही पास होताय की नाही. आणि तुम्ही वीक जरी असले तर 200 पैकी 67 तर घ्यायचे. आता ऑफकोर्स ते पण डिफिकल्ट जातं, काही पोरं ह्याच्यात ते फेल होतात. और आय विल से की सम पीपल मॅनेज टू फेल इन दिस पेपर. परंतु मग तो म्हणजे लॅक ऑफ प्रिपरेशन आहे. जर तुम्हाला 200 पैकी 67 मार्कांचं प्रिपरेशन करता येत नाही तर तुम्ही खरं म्हटलं तर तुमचं खूप काहीतरी चुकतंय.
एक तर तुमची ट्रेनिंग कोचिंग चुकते किंवा तुमचं प्रिपरेशन चुकतंय, राईट. तर एवढे मार्क तर पडायलाच पाहिजेत. आणि MPSCने सेम पॅटर्न फॉलो केला आहे. म्हणजेच तुम्हाला पेपर 2 मध्ये आता तुम्ही 150 जरी मारत असलात तरी मजाने फक्त हे बघितलं जाईल की 67 पडतायत की नाही. आणि तरीही आता बघा, तुम्ही इन टोटल एक्झाम देताय 400 मार्कांची, परंतु तरी पण रिझल्ट तुमचा काय लागणार आहे, रिझल्ट आउट ऑफ 200 लागणार आहे. 200 पैकी किती मार्क्स पडले हे ठरवलं जाणार. रिझल्ट फक्त पेपर 1चा लागणार आहे. MPSC असू द्या, UPSC असू द्या. पेपर 2 फक्त चेक केला जाईल, 67 मार्क पडतात की नाही बघितलं जाईल. पडले तरी ॲड करणार नाहीत, राईट. फक्त चेक केला जाईल की पडतात की नाही. आणि त्यानंतर फक्त 200 मार्कांपैकीच तुमचा जितका काही रिझल्ट लागेल तो लागेल. आता MPSCचं आपल्याला इथून पुढे सांगता येत नाही. आजपर्यंत खूप रॅन्डम यायचं, परंतु आता इथून पुढे कदाचित पॅटर्न बनेल MPSCचा. परंतु UPSCचा एक पॅटर्न आहे. जसं लास्ट इयर आपण कन्सिडर करतोय की 92चा म्हणजे ह्या वर्षीचा जो प्रिलिमिनरी असेल तो 92 to 94च्या रेंजमध्ये लागला असेल. आता आपण का कन्सिडर करतोय, कारण की जेव्हा ह्या वर्षीचे इंटरव्ह्यूज पर्सनॅलिटी टेस्ट संपेल तेव्हा UPSC डिक्लेअर करत असते की प्रिलिमिनरीचा कट ऑफ काय असतो. जसं लास्ट टाइमचा 94 होता, पण ह्या वेळेसचाही मला वाटतं त्याच रेंजमध्ये असेल, फार काही वर गेलेलं नसेल. म्हणजे आउट ऑफ 200 जर तुम्हाला 94च्या आसपास असतील जनरल कॅटेगरीसाठी तरी तुम्ही पास झालेला असता UPSCच्या प्रिलिमिनरीमध्ये. 96 आपण धरून चालतो. माझ्या मुलांना मी सांगतो की तुमचा कम्फर्ट झोन आहे 110चा, म्हणजे माझं प्रिपरेशन असलं पाहिजे 110चं. 110च्या वर तर रिझल्ट जाणार नाही आहे, गॅरंटीड नाही जाणार. म्हणजे 200 पैकी 110 मार्क जर मला पडत असतील तर मग ऑफकोर्स मी प्रिलिमिनरी पास करण्याची कन्सिडरेशन ठेवू शकतो. MPSCचं आपल्याला सांगता येत नाही कारण खूप रॅन्डम होतं आहे दरवर्षी, परंतु आता क्वालिफाईंग झालं आहे CSAT सुद्धा, त्यामुळे ऑफकोर्स इथून पुढे ट्रेंड आपल्याला समजेल. आत्ताच आपल्याकडे ट्रेंड ॲनालिसिस नाही आहे. अजून एक छोटासा चेंज आहे MPSC आणि UPSCत. आता तुम्ही म्हणाल की सर काही टेन्शन राहिलेलं नाही, मग 200 पैकी आपल्याला काय आहे, 100 प्रश्न तिकडे, 80 प्रश्न इकडे, आपण तुक्के मारत चालू. जर तुक्के बरोबर आले तर मग जमून जाईल खेळ, तर नाही जमणार. का? कारण की UPSC काय करते, कुणीही नॉन सिरियस कॅन्डिडेट सिलेक्ट होत नाहीत. बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा उद्देशच काय बघा. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन यासाठी नाहीच आहे की तुम्ही किती नॉलेजेबल आहे नाही. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फक्त एवढ्यासाठी आहे की तुम्ही सिरियस आहे की नाही. सिरियस कॅन्डिडेट बाहेर काढण्याचं, नॉन सिरियस कॅन्डिडेट बाहेर काढण्याचं काम प्रिलिमिनरी एक्झामचं आहे. UPSC असू द्या, MPSC असू द्या. कारण तुम्ही बघा, भारतातल्या प्रत्येक ग्रॅज्युएट मला वाटतं जर तो UPSC MPSCचं प्रिपरेशन करत नसेल तर की मी ही एक्झाम पास करू शकतो, तो आपल्याला मूर्खात काढत असतो. जे खरं सिन्सिअरली प्रिपेअर करतात आणि 3-4 वर्ष लागतात ना बिचारांना पास होण्यासाठी, तो आपल्याला मूर्खात काढतात. अरे काय सोपंच तर आहे, मी तर कालचा पेपर बघितला, माझा काहीच अभ्यास नसून मी 10 प्रश्न सोडवू शकत होतो. तर बाबांनो, तुम्हाला एक जरा फॅक्ट सांगतो. 100 पैकी प्रत्येक पेपरमध्ये 10 प्रश्न असे असतात की जे इझिएस्ट असतात, ते कुणालाही सॉल्व्ह करता यायला हवेत. 10 प्रश्न असेही असतात की ते टफेस्ट असतात, की ते मोस्टली कुणाला सॉल्व्ह करता येत नाही. सगळा खेळ 80 प्रश्नांमध्ये आहे. ओके, ही टेक्निक फार डिटेल सांगितली जात नाही, दिस इज अ चीट कोड, बट ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मी जे काय आहे ते सगळं ओपनली तुम्हाला सांगणार आहे, राईट. सो त्याच्यामुळे जरी तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन केलं नाही ना तरी पेपरमधले 10 प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. 10 ते 15 प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. म्हणजे मग तो ग्रॅज्युएट पोरगा जो UPSC MPSCचं प्रिपरेशन करत नाही, तो असा शहाणपणा करतो, अरे 10-15 प्रश्न तुम्ही बिना अभ्यासाचे सोडवत होतो, म्हणजे 30 मार्क तर माझे इथंच झाले. आणि तू काय 3 वर्ष अभ्यास करून तुला सगळे मिळून पडू लागले 60 मार्क, मग मी तर अभ्यास केला तर मी तर पासच होऊन जाईल. तर बाबा रे, नाही होत, राईट. कारण की तू जे सोडवले होते ना ते भारतातला प्रत्येक माणूस सोडवू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. ते फुकट देऊन टाकले ते MPSC UPSCनं तुम्हाला. खरा खेळ पुढच्या 50 मार्कांचा आहे, खरा खेळ पुढच्या 60 मार्कांचा आहे, आलं लक्षात. सो UPSCनं ही जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह ॲप्लिकेबल आहे. म्हणजे काय की तुम्हाला 3 चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे मार्क्स वजा केले जातील. 1 मार्कने. बऱ्याचदा तर ट्रेनर सुद्धा ही गोष्ट चुकीच सांगताय, जरा समजून घ्या. 1/3 निगेटिव्ह म्हणजे 3 चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे मार्क वजा. म्हणजेच UPSCच्या पेपर 1 मध्ये एका बरोबर उत्तराला किती मार्क्स होते? 2 मार्क्स. आणि पेपर 2 मध्ये एका बरोबर उत्तराला किती मार्क्स होते? 2.5. म्हणजेच पेपर 1 मध्ये जर 3 चुकले तर किती मार्क्स जाणार आहेत? 2 मार्क्स. पेपर 2 मध्ये 3 चुकले, 2.5 मार्क्स. आलं लक्षात. सो इट इज अ व्हेरी रिस्की गेम. सो उगीच तुक्के मारता येत नाही आपल्याला, 100चे 100 काळे करून येता येत नाहीत सर्कल्स. वाय? बिकॉज माझ्या चुकीच्या उत्तरांसाठी माझ्या बरोबर उत्तरातले मार्क कट होणार आहेत, राईट. तसंच MPSCनं काय केलंय, MPSCनं सुद्धा निगेटिव्ह मार्किंगची सिस्टम ठेवली आहे, फक्त दॅट इज 1/4 निगेटिव्ह. म्हणजे काय की तुमचे 4 चुकले तर पेपर 1 मध्ये 2 मार्क्स जातील, 4 चुकले तर पेपर 2 मध्ये 2.5 जातील. ओके, तर
MPSC थोडी रिलॅक्स आहे, MPSC थोडीशी रिस्क जास्त घेतल्या जाते, UPSC बिलकुलच रिस्क घेता येत नाही. सो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पास करण्यासाठी मला असं वाटतं प्रिलिमिनरीचा पॅटर्न तुम्हाला समजला असेल. इट इज अ व्हेरी सिम्पल पॅटर्न. ओके, नाव नेक्स्ट. सो नाव आता इथे काय होतंय, इथे नॉन सिरियस कॅन्डिडेट पडले बाहेर. आता नॉन सिरियस कॅन्डिडेट कशा पद्धतीने बाहेर काढले जातील, तर जनरली UPSC किंवा MPSC प्रिलिमिनरीचं सिलेक्शन रेशो काय, तर प्रीचं सिलेक्शन रेशो जनरली असतो 1:13 और 1:15. म्हणजेच जर 1000 पोस्ट जर फायनली भरायच्या असतील तर जवळपास 13,000 ते 15,000 मुलं पास करून घेतल्या जातील सगळ्या कॅटेगरीजची मिळून प्रिलिमिनरीमध्ये. म्हणजे जरी 10 लाख मुलं ही एक्झाम देत असतील तरी प्रिलिमिनरी एक्झाम पास किती होणार आहेत, 13 किंवा 15,000 डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी वॅकन्सीज आर देअर आणि त्यांचं त्यावेळेचं परमिटेशन कॉम्बिनेशन काय, तो 13:15चा रेशो आहे. आलं लक्षात. तर ह्या रेशोनं तुम्ही प्रिलिमिनरीमध्ये पास होणार आहे. म्हणजेच नॉन सिरियस कॅन्डिडेट जे आहेत, एक मिथ आहे ते नंतर येणारच आहे तुम्हाला, पण आत्ताच बस्ट करतो. एक मिथ आहे UPSCच्या बाबतीत किंवा MPSCच्या बाबतीत सुद्धा, की बाबांनो हे कंप्लीट जी एक्झामिनेशन आहे त्यासाठी फार घाणेरडा शब्द वापरला जातो, जो शब्द मला कधीच पटलेला नाही, परंतु हा ठीक आहे, मॅक्सिमम लोक तो शब्द वापरतात म्हणून मी पण म्हणतो की MPSC किंवा UPSCचं प्रिपरेशन करणं म्हणजे जुगार. तुम्ही तुमच्या आयुष्यासोबत गेम खेळताय, तुम्ही एक जुगार खेळताय. का बरं? कारण की एक तुम्हाला मॅथमॅटिकली ते प्रूव्ह केलं जातं. जनरली UPSCचे दरवर्षी किती फॉर्म येतात, 10 लाख. UPSC पास किती मुलं होतात, जवळपास 1000. राईट, म्हणजे 1000 के नसतात लिहित, चला 1000 पीपल. ओके, राईट. सो 1000 पीपल आर सिलेक्टेड. सो मग तुमचा काय सिलेक्शन रेशो किती आहे, सिलेक्शन रेशो तुमचा काहीच नाही. सिलेक्शन रेशो 0.00001%, 0001% होऊन जातो. मग इतक्या कमी जर सिलेक्शन रेशोमध्ये असेल तर मग तुम्ही काय करताय तुमच्या आयुष्यावर, जुगार. अशा गोष्टीत जायचंच कशाला जिथे इतका कमी सिलेक्शन रेशो आहे, कशाला डोकं लावताय. तर जर मॅथमॅटिकली तुम्ही जर बोलले तर इट इज अ जुगार. ओके, हा खरंच एक जुगार होऊ शकतो, परंतु इट इज रॉंग इन्फॉर्मेशन प्रॅक्टिकली. व्हाय? बिकॉज ॲज आय टोल्ड यू, भारतातल्या प्रत्येक UPSC किंवा MPSC प्रिपेअर न करणाऱ्या माणसाला वाटत असतं की मला ही एक्झाम खूप सोपी जाणार आहे आणि मी पासच होणार आहे. जो प्रिपेअर करतो ना सिन्सिअरली, त्याचसोबतच आपली कॉम्पिटिशन आहे. हे सगळे पुरं बाहेर पडणार आहे ते बिनकामाचे. हे 10 लाख फॉर्म का बरं येतात? अरे फीस काय आहे UPSCची? UPSCची फीस 100 रुपये. 100 रुपये. जर तुम्ही जनरल किंवा OBC मुलगा असले 100 रुपये फीस आहे. SC ST मुलगा मुलगी फ्री आहे. मुलगी तर कुठलीही फ्री आहे. राईट, म्हणजेच जनरल OBC SC ST काही फरक पडत नाही, फ्री एक्झामिनेशनचा फॉर्म आहे. भारतातले ग्रॅज्युएट मुलांना फॉर्म भरायला लागतात किती, 100 रुपये फक्त. MPSCची फीस थोडी जास्त आहे, 520 की काहीतरी आहे. तर त्याच्यामुळे ठीक आहे, MPSCचा फॉर्म थोडे कमी लोक भरत असतील, 500 रुपये जाण्याच्या दाखवाना जर नॉन सिरियस असतील तर. UPSCचं कोणी भरू शकतं ना. तर इतके सगळे लोक फॉर्म भरताय बिंदास्त आणि त्याच्यामुळे मग तो जुगार होतोय का, होतोय ना मग जुगार. कारण की 10 लाखातले फक्त 1000च पोरं सिलेक्ट होत आहे. अरे पण 10 लाखातले किती मुलं नॉन सिरियस होते, मॅक्सिमम मुलं नॉन सिरियस होते. मी काय म्हणतोय, साधा सोपा आपण विचार करूया. आपण म्हणूयात आपली कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? माझी कॉम्पिटिशन माझ्या मते फक्त सिरियस कॅन्डिडेट सोबत आहे आणि UPSC पण ते मानते सिरियस कॅन्डिडेट सोबत आहे. आता हाऊ टू डिफाईन अ सिरियस कॅन्डिडेट? एक सिरियस कॅन्डिडेट कसा डिफाईन होतो? एक छोटंसं ह्या टॉपिकच्या बाहेर बोलतो. 2 शब्द आहेत तुमच्यासाठी. एकाला आपण म्हणतो हॉबी आणि एकाला आपण म्हणतो इंटरेस्ट. आहे की नाही, एरिया ऑफ इंटरेस्ट. तर आपल्याला बऱ्याचदा हे प्रश्न विचारला जातो की का रे बाबा तुझी हॉबी काय किंवा तुझा इंटरेस्ट काय? आपण बऱ्याचदा ना हॉबी आणि इंटरेस्ट मधला फरकच नाही समजत. कारण आपण बऱ्याचदा सांगतो की बाबा माझी हॉबी काय, तर लिस्निंग टू म्युझिक इज माय हॉबी, प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी, रीडिंग बुक्स इज माय हॉबी. अरे ह्या हॉबीज नाही आहेत. मला टाइम मिळाला म्हणून मी युट्यूबवरती एखादं गाणं ऐकतोय, मला वेळ मिळाला म्हणून मी क्रिकेट खेळायला जातोय एखाद्या संडेला, किंवा मला असाच टाइमपास अर्धा तास रिकामा आहे म्हणून मी एखादं टाइमपास पुस्तक वाचतोय, त्याला हॉबी नाही म्हणत. हॉबी म्हणजे काय? आता मी ही गोष्ट तरी पण मी सिलेबसच्या बाहेरचं तरी नाही सांगते तुम्हाला. हे DAF 2 मध्ये, DAF 1 आणि DAF 2 मध्ये तुम्हाला नंतर भरायचं आहे, कारण पर्सनॅलिटी टेस्टमध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार की तुमची हॉबी काय आणि त्या हॉबीवरती प्रश्न येणार आहेत. सो त्याच्यामुळे आत्ता समजून घ्या हॉबी काय असते. तुम्ही जर अशा प्रकारच्या हॉबीज लिहिले ना, मेले तुम्ही.
ओके, हे फक्त इंटरेस्ट आहेत. हॉबी म्हणजे काय? हॉबी म्हणजे एखादी अशी गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा खर्च करता, त्याला हॉबी म्हणतात. नाही का, आपण म्हणतो ना कलेक्टिंग पोस्टल तिकीट्स, दॅट कॅन बी हॉबी. कारण त्यासाठी मला 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपया खर्च करायचे आहेत पोस्टाची तिकीट कलेक्ट करण्यासाठी. क्रिकेट ही माझी हॉबी असू शकते कधी, जर मी क्रिकेटमध्ये काहीतरी अचीव केलेलं आहे, कारण की मी त्याची कोचिंग लावली होती कुठेतरी. मी क्रिकेट खेळण्यासाठी माझ्या रेग्युलर टाईममधला टिपिकल वेळ काढतो. माझं ठरलेलं आहे, माझा रविवार फ्री आहे म्हणून मी क्रिकेट खेळत नाही. माझं ठरलेलं आहे, मी रोजचे 2 तास क्रिकेट खेळतो. मी त्याची कोचिंग लावली आहे, माझ्याकडे स्वतःची किट आहे, मी त्यासाठी पैसा खर्च केलेला आहे. म्युझिक म्हणजे काय, तर मी त्यासाठी कोचिंग लावली होती, काहीतरी शास्त्रीय संगीत शिकलेलो आहे, तर मी त्याला हॉबी म्हणू शकतो. अदरवाईज त्याला हॉबी म्हणता येत नाही. तसंच सिरियस कॅन्डिडेट म्हणजे कोणता, तर मला असं वाटतं की सिरियस कॅन्डिडेट त्याला म्हणता येईल की ज्याने UPSC किंवा MPSCची फॉर्मल ट्रेनिंग किंवा कोचिंग घेतलेली आहे, ज्याने त्याच्यासाठी स्वतःचा वेगळा वेळ आणि पैसा खर्च केलेला आहे, जो UPSC कडे एक करिअर ऑप्शन म्हणून बघतोय, नुसतं सहज टाइमपास म्हणून एक्झाम द्यायची म्हणून नाही देते, त्याला मी सिरियस कॅन्डिडेट म्हणतो. तर असे सिरियस कॅन्डिडेट्स भारतात किती असतील UPSCचे? असे किती लोक असतील की जे टिपिकल कोचिंग लावलं आहे, ज्यांनी स्वतःचा 1-2 वर्ष काढून ठेवलेत UPSC किंवा MPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी, जे स्वतः करिअर करायचं या गोष्टीत, मला व्हायचंच आहे IAS म्हणून UPSC किंवा MPSC करताय, सहज म्हणून नाही करत आहे, असे किती लोक असतील? माझ्या मते तर फार फार तर 60-70 हजार पोरं असतील. परंतु चला आपण मॅक्सिमम नंबर पकडूयात, 1 लाख. 1 लाख पोरांमधनं 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. येस, इट इज अ ट्रू इन्फॉर्मेशन. 1 लाख मी जास्त पकडले तरी काही हरकत नाही, ही बरोबर इन्फॉर्मेशन आहे. एवढ्या लोकांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहेच. पण बबड्यांनो, जेव्हा तुम्ही IIT किंवा नीट किंवा IIT JEE देत होतात किंवा नीट देत होतात ना, तेव्हा सुद्धा तुमची 1 लाखापेक्षा जास्त पोरांसोबत कॉम्पिटिशन होती. तुम्ही तर साध्या एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त पोरांसोबत कॉम्पिट केलेलं आहे. 1 लाखापेक्षा जास्त पोरांसोबत तुम्हाला कलेक्टर होण्यासाठी तर कॉम्पिट करावंच लागणार आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा कमी कॉम्पिटिशन पाहिजे ना एखाद्या करिअरमध्ये, तर तुम्ही चुकीच्या देशात आहात. कारण भारत हा इतका पॉप्युलर देश आहे की कमीत कमी, अरे साध्या ATM मध्ये पण तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही बाबांनो, तिथे 5-10 लोकांची रांग असते. तुम्ही पेट्रोल भरताना 10-15 गाड्या असतात. सो तुमची इथे कॉम्पिटिशन, एवढ्या काही लोकांसोबत तुमची कॉम्पिटिशन राहणारच आहे. आणि तुम्ही होणार कलेक्टर. लाख पोरांसोबत तरी कॉम्पिट करा ना कलेक्टर होण्यासाठी, नाहीतर यार मग ते कलेक्टर होण्यात मजा नाही. सो त्याच्यामुळे येस, रिअल इन्फॉर्मेशन इज एवढी कॉम्पिटिशन तर तुमची नक्कीच आहे. तर ती कॉम्पिटिशन तुम्हाला कळते जेव्हा तुम्ही प्रिलिमिनरीमधून प्रिलिमिनरी क्रॅक करून मेन्समध्ये येता. आता मेन्स ही खरी एक्झाम आहे. ह्याचे मार्क्स ठरवणार की तुम्ही कलेक्टर होणार की SP होणार की IRS होणार की IRTS होणार. हे जे सगळं आहे ते तुम्हाला ही एक्झाम सांगणार. तर मेन्स एक्झामिनेशनची स्कीम कशी आहे बघा. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की इट इज अ रिटन एक्झामिनेशन. ही एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे. MPSC UPSC साठी कॉमन राहील, कन्फ्यूज व्हायचं नाही. इथून पुढची प्रत्येक गोष्ट MPSC आणि UPSC साठी कॉमन आहे. ओके, MPSCला पण आता हेच ॲप्लिकेबल आहे, ऑब्जेक्टिव्ह नेचर राहणार नाही. तर ही जी एक्झामिनेशन असेल, ही एक्झामिनेशन रिटन असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल. एक लक्षात घ्यायचं, सोपं तुम्हाला आत्ताच धाक काढून टाकतो, तुम्ही ही कोणत्याही भाषेत देऊ शकता. मराठीत पण देता येते. जर तुमचा हे एक अजून एक मिथ पुढे येणारच आहे, ते मिथ की तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी इंग्लिश लागते UPSC किंवा MPSC क्रॅक करण्यासाठी. अजिबात नाही, तुम्ही मराठीत देऊ शकता. एक्स्ट्राऑर्डिनरी इंग्लिश नसली तरी चालते, मराठीत पूर्ण उत्तर लिहायचे तुम्हाला, काही टेन्शन नाही. UPSC सुद्धा इव्हन इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देतात, तो पर्सनॅलिटी टेस्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो इथून पुढे काहीच टेन्शन नाही आहे. तो इथे 3 प्रकारचे पेपर असतील. पहिल्या टाईपचे पेपर्स असतात, त्याला आपण म्हणतो क्वालिफाईंग पेपर्स. क्वालिफाईंग पेपर्स कोणते असतात, त्याला आपण म्हणतो पेपर A आणि पेपर B. 300 मार्काचे पेपर असतात. इंग्लिश कंपल्सरी असतो प्रत्येकासाठी, आणि एक कुठलीही इंडियन लँग्वेज तुम्हाला चूज करावी लागते. आपण महाराष्ट्रीयन आहोत, मी कन्सिडर करतोय की सगळेजण मराठी चूज करतील, कारण की जे 8th शेड्यूल कॉन्स्टिट्यूशन्स आहे त्यामध्ये जेवढ्या लँग्वेजेस दिलेले आहेत त्यापैकी एक लँग्वेज लागते. आपली आहे मराठी. सो आपण समजा मराठी चूज करतो, तर मराठीचा पेपर 300 मार्कांसाठी, इंग्लिशचा पेपर 300 मार्कांसाठी. क्वालिफाईंग पेपर आहे. क्वालिफाईंग पेपरचा अर्थ काय होतो, पुन्हा एकदा फक्त क्वालिफिकेशन कन्सिडर केलं जाईल. क्वालिफिकेशन हिअर इज 25% ओनली. म्हणजे 300च्या 25% म्हणजे किती, 75 मार्क्स.
दॅट मीन्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये फक्त 75 मार्क घ्यायचे. पुन्हा हे 150 मार्क ॲड केले जाणार नाहीत. हे 150 मार्क तुमच्या टोटल स्कोअरमध्ये येणार नाही. परंतु 150 पण नाही पडले तर पुढच्या पेपरमध्ये तुम्ही फेल कन्सिडर केले जाणार. सो थोडंफार मराठी आणि इंग्लिश आलं पाहिजे. 300 पैकी 75 मार्कांचं किती कमी आहे, राईट? इतकं कमी. 25% मराठी आणि 25% इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे. एवढं तर एखाद्या कलेक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या माणसाला आलंच पाहिजे, राईट? त्यानंतर बघा, जे दुसऱ्या प्रकारचे पेपर्स असतात, पेपर टू बी काउंटेड फॉर मेरिट, राईट? मेरिटसाठी जे कन्सिडर केले जाणार हे कोणते पेपर्स असतील तर बघा, आता हे जे पेपर्स असतील 5 पेपर्स असतील. ओके, पेपर 1 जो असेल त्याला आपण म्हणतो एसेचा पेपर. प्रत्येक पेपर 250 मार्कांचा असतो. आता एसेचं तुमचं फॉर्मल लेक्चर आहे, ते पण तुमच्यापर्यंत 1 ते 2 दिवसात पोहोचेल. त्याचं फॉर्मल लेक्चर होईल की एसे काय, जे एसे आपण 10वी 12वी लिहिले, तुम्ही म्हणणार आहे निबंध 250 मार्कासाठी मी तर लिहून काढेल. आणि ज्यांनी जुनी MPSC केलेली त्यांना 25 मार्कांसाठी निबंध होता, ते म्हणतील अरे आम्ही प्रिपरेशन केलं आहे. बबड्या, 25 मार्कांचं प्रिपरेशन 250 मार्कांचं प्रिपरेशन जमीन आसमानचा फरक आहे. खूप स्टँडर्ड निबंध लिहावा लागतो आणि निबंधाचे टॉपिक असे असतात की ते ऐकूनच माणसाला समजत नाही. द रिअल इज रॅशनल अँड द रॅशनल इज रिअल. हा या वर्षीचा टॉपिक होता, म्हणजे 2021च्या मेन्स एक्झामिनेशनमधला. काय लिहिणार? द हँड्स दॅट रॉक द क्रॅडल रूल द वर्ल्ड. काय लिहिणार? पॉवर करप्ट्स बट ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. काय लिहिणार? इफ द डेव्हलपमेंट इज नॉट एन्जेंडर्ड इट इज एंडेंजर्ड. काय लिहिणार? टॉपिक्सच असे दिलेले आहेत. आणि तुम्ही जर म्हटले की सर आम्ही त्याचं ट्रान्सलेशन वाचून घेऊ, आमची इंग्लिश इतकी भारी नसली तरी पण ट्रान्सलेशन त्याच्यापेक्षा डेंजर असतं. एक वेळ इंग्लिश वाचणं परवडतं. तर त्याच्यामुळे एसेस खूप ब्रॉड असतात, एसेस खूप फिलॉसॉफिकल लेवलवरती असतात आणि त्यामुळे एसेस जे आहेत ते आपल्याला खूप टेक्निकली प्रिपेअर करावे लागतात. तुमचं एज्युनेशन अकॅडमीमध्ये स्पेशल लेक्चर होईल. बाकीच्या अकॅडमीसारखं आपण करणार नाही की एसे काय रे, तुमचं सगळं GS झालं ना मग त्यातूनच एसे लिहायचे. नो, एसे फिलॉसॉफिकल आहेत बावड्यांनो. एसेसाठी स्पेशल लेक्चर लागतात. सो भूल थापांना बळी पडू नका, राईट? एसेचे स्पेशल लेक्चर डिमांड करा जर तुम्ही तुमच्या कोचिंगमध्ये कुठल्याही कोचिंग लावलेले असेल तर. ओके, आणि त्याच्यानंतर पेपर 2 आहे ज्याला आपण म्हणतो GS1. ओके, नाव काय पेपरचं GS1, परंतु पेपर नंबर 2 250 मार्कांचा पेपर आहे. ब्रॉडली कोणता पेपर आहे? इंडियन हेरिटेज अँड कल्चरवरचा पेपर आहे. म्हणजे 3 मेजर सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, 4 सोशल इश्यूज आणि इंडियन आर्ट अँड कल्चर. ह्या 4 टॉपिक्सवरती तुमचे 4 पेपर्स होतील. एज्युनेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती ह्या प्रत्येकच्या सब्जेक्ट वाईज वेगवेगळे लेक्चर्स दिलेले आहेत. त्याची क्वालिटी थोडी खराब आहे, कारण की ह्या जर सेटअपवरती आज तुम्ही जे लेक्चर करताय हे डिजिटल सेटअप आपण आत्ता इन्स्टॉल केलेलं आहे. या अगोदरचे लेक्चर जुन्या सेटअपवरती तयार केलेले आहेत, जे त्याची क्वालिटी थोडी खराब आहे, पण तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आता तेवढे फक्त लेक्चर्स तुम्हाला बघायचे. जेव्हा तो आपण कोचिंग अटेंड करणार इथून पुढची, तेव्हा तो तुम्हाला बेस्ट शिकवलं जाणार आहे आणि ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या फॅकल्टीकडनं शिकवलं जाणार आहे. तर त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीच आहे, राईट? सो फक्त टॉपिक सांगतोय तेवढं समजून घ्या, कारण इंट्रोडक्शन लेक्चर आहे, राईट? इन डिटेल जाता येणार नाही. सो हिस्ट्री, जिओग्राफी, सगळ्या प्रकारच्या हिस्ट्रीज, एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न अँड वर्ल्ड हिस्ट्री अँड इव्हन पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, सगळ्या प्रकारची हिस्ट्री. सो आता जुनी MPSC करणाऱ्या पोरांना चेंज काय, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री तुम्ही कमी केलेली असेल थोडीशी, वर्ल्ड हिस्ट्री तुम्ही बिलकुल केलेली नाही आहे, तर ती ॲडिशनल करावं लागेल. ह्यांनी सगळं रायटिंग प्रॅक्टिस न करावी लागेल, नुसते ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री नाही विचारणार आहे आता. ओके, त्याच्यानंतर सोशल इश्यूज तुम्ही कधीच केलेले नाही, तुम्हाला माहितीच नव्हते सोशल इश्यूज काय, कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तो सब्जेक्टच नव्हता. जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी म्हणजे वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी सगळे विचारले जाणार. आता MPSC थोडंसं ॲडिशन आहे अजून थोडंसं, ते म्हणजे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पण विचारला जाणार, महाराष्ट्राचा भूगोल पण विचारला जाणार. UPSCत नाही, UPSCत फक्त वर्ल्ड आणि इंडियन विचारलं जाणार. ओके, सोशल इश्यूज आणि आर्ट अँड कल्चर हे ॲडिशनल टॉपिक्स राहतील. त्यानंतर काय आहे? त्यानंतर पेपर 3, परंतु आपण त्याला म्हणतो GS2. ओके, पेपर 3 GS2. पेपर 3 GS2 काय आहे तर इट इज जनरल स्टडीजचा पेपर 2, म्हणजेच गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे त्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो पॉलिटी अँड IR, राईट? हा जो पेपर आहे कशाचा आहे? पॉलिटी प्लस IRचा पेपर आहे 250 मार्कांसाठी. दॅट्स वाय आय टोल्ड यू बिगेस्ट सब्जेक्ट आहे UPSCच्या प्रिपरेशन मधला. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन वगैरेवरती प्रश्न असतात, गव्हर्नन्सवरती प्रश्न असतात, पुन्हा इन डिटेल नको, राईट? इन डिटेल नंतर तुमचं होणारच आहे, किंवा जुने व्हिडिओज बघा, क्वालिटी थोडीशी खराब आहे, पण ॲडजस्ट करून घ्या, कोचिंगमध्ये सगळं शिकवलं जाणार आहेच. त्यानंतर पेपर 4, परंतु म्हणायला GS3, टायटल ऑफ द पेपर इज GS3. हा पेपर कोणता आहे? मेजर पोर्शन इज इकॉनॉमी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी आलीच. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, डिझास्टर मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी. सो मेजर काय आहे? मेजर आहे इकॉनॉमी, मेजर आहे एन्व्हायरमेंट.
मेजर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे 3 खूप मोठमोठे असतात आणि इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंटवरती एक एक प्रश्न असतातच. ओके. त्यानंतर पेपर 4 हा खूप नवीन आहे. ज्यांनी जुनी MPSC केली असेल त्यांना हे माहितीच नाही काय आहे. याला म्हणतात एथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. हा एक नवीन सब्जेक्ट आहे. पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती ह्याचं स्पेशल लेक्चर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके. तर ते लेक्चर एकदा बघून घ्या. नंतर ह्या सेटअपवरती पण तुमचं एक नवीन लेक्चर आपण कंडक्ट करूयातच. तर एथिक्स इंटेग्रिटी तुम्ही या अगोदर केलेली नाहीये, सो त्याच्यामुळे तुम्ही जुने MPSC वाले जरी तुम्ही क्लास कंप्लीट केला असेल तरी ॲटलिस्ट एथिक्स इंटेग्रिटीचं मॉड्यूल तुम्हाला लावावं लागेल. आणि ॲज आय टोल्ड यू, एज्युनेशन अकॅडमीमध्ये आपण मॉड्यूल वाईज पण सब्जेक्ट्स देतो, राईट. फक्त मॉड्यूलचंच तुमच्याकडनं पेमेंट घेतलं जाईल आणि तेवढंच मॉड्यूल तुम्हाला शिकवलं जाईल. तर एथिक्स इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड तुम्हाला एक्स्ट्रा करावंच लागेल. म्हणजे तुम्ही स्वतःला कितीही हा प्रयत्न केला समजावून सांगण्याचा की चला ठीक आहे मी करून घेईल रायटिंग प्रॅक्टिस माझ्या मनानं वगैरे, ती रिस्क असेल पण तुमची मर्जी, मी काही बोलू शकत नाही. परंतु एथिक्स तर तुमचं झालेलंच नाही, तेवढं तर तुम्हाला करावंच लागेलच, राईट. आणि त्यानंतर एक तिसऱ्या प्रकारचे पेपर आठवतात. 3 प्रकारचे पेपर्स असतात मेन्समध्ये. एक क्वालिफाईंग पेपर मराठी इंग्लिशचा, दुसरा पेपर्स दॅट आर गोइंग टू बी काउंटेड फॉर मेरिट, आणि तिसऱ्या प्रकारचे पेपर असतात त्याला आपण म्हणतो ऑप्शनलचे पेपर. पेपर 4 आणि पेपर 6 आणि पेपर 7. तर एक ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2. इथे मी नावाने लिहिले, का नाही लिहिले, कारण की देर आर 26 ऑप्शन्स गिवन, राईट. 26 सब्जेक्ट्स तुम्हाला दिलेत UPSCनं सुद्धा आणि MPSCनं सुद्धा. त्यापैकी कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा असतो आणि त्यावरती 2 पेपर्स तुम्हाला विचारले जातात 250 मार्कांसाठी. फॉर एक्झाम्पल लाईक आय टीच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, दिलीप सर टीचेस जिओग्राफी, राईट. ऑप्शनला सुनील सर टीचेस सोशिओलॉजी. सो एज्युनेशन अकॅडमीमध्ये आता बघा, कुठलीही अकॅडमी भारतातली कुठला असा क्लास नाही की जे सगळे ऑप्शनल देतात 26, राईट. दॅट इज नॉट पॉसिबल. सो प्रत्येक अकॅडमीमध्ये त्यांच्या सेन्सनं ऑप्शनल अवेलेबल असतात. एज्युनेशन अकॅडमीमध्ये आपण प्रयत्न केला की फक्त बेस्ट फॅकल्टीज ज्या आहेत आणि बेस्ट ऑप्शनल जे आम्ही प्रोव्हाइड करू शकतो ते आम्ही करतो, कारण आपल्याला खूपच स्वस्तात आपण हे ऑप्शनल अवेलेबल करून देतोय. मार्केटमध्ये जे बाकीचे क्लासेस रेट घेतात त्याच्या 50% कमी फीस एज्युनेशन अकॅडमी देते, आणि हे पण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये. तर आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचा पर्याय आहे, जिओग्राफीचा पर्याय, सोशिओलॉजीचा पर्याय. आता अगोदरचे पॅटर्नवाले MPSC तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शनल किंवा होईना पण परत एक्स्ट्रा करावाच लागणार आहे, कारण की तो वेगळा सिलेबस असतो, राईट. सो ऑप्शनलसाठी पण तुम्ही वेगळा कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर्स खाली दिलेले आहेत. तर हे सगळे मिळून तुमचे सगळे पेपर्स होतात UPSCच्या मेन्सचे, की जे तुमच्या मेरिटसाठी कन्सिडर केले जातात. म्हणजेच बघा, जर आपण डिजिट्स बघितले तर सब टोटल मेन्सची किती होते, 1750 मार्क्सची. म्हणजे SA प्लस ऑल GS 4 GS 1250 मार्क्स प्लस 500 ऑप्शनलचे 1750 मार्क्स. आणि त्याच्यानंतर जी थर्ड स्टेज ऑफ एक्झामिनेशन आहे पर्सनॅलिटी टेस्ट, त्याचे 275 मार्क. म्हणजे टोटल UPSC किंवा MPSCची एक्झाम तुमची 2025 मार्कांची घेतली जाईल. आणि या 2025 पैकी किती मार्क्स मिळतात यावरती ठरेल की तुम्ही कोणत्या पोस्टवरती जाणार आहात, किंवा इवन तुम्ही एक्झाम पास केली की नाही. माझी अशी इच्छा असते की प्रत्येकाचं नाव बॅचमध्ये बसलेल्या ह्या लिस्टमध्ये आलंच पाहिजे, कारण तुमचे स्वप्न आहेत, तुमच्या पालकांचे स्वप्न आहेत. 2025 मार्कांचं टार्गेट आहे, 2025 मार्कांचं होरायझन अप्पर मोस्ट लिमिट आहे. टार्गेट खूप कमी असतं. म्हणजे UPSCत 1100 मार्कांच्या आसपास तर ऑल इंडिया रँक 1 आहे, राईट. म्हणजे 850-900 मार्कांच्या आसपास तुम्ही IAS असता 2025 पैकी, आलं लक्षात. सो त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचे 45 to 50% मार्क्स, आणि त्यामध्ये आपण 100% आपल्या ड्रीम पोस्टवरती असतो, म्हणजे असतोच. म्हणूनच मी स्ट्रॅटेजी प्लॅन करायला सांगतो पहिल्यापासून तुम्हाला. स्ट्रॅटेजी काय आहे, आता ही ॲक्च्युली ना खूप लोक त्यांच्या डिटेल जे पेड लेक्चर्स असतात नंतर फॉर्मल बॅच त्याच्यामध्ये सांगतात, परंतु ठीक आहे. समजा असे असू शकतात की काही मुलं की जे आता हे लेक्चर्स बघतील त्यानंतर एज्युनेशन अकॅडमीमध्ये मे बी जॉईन करणार नाहीत, त्यांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे, म्हणून मी स्ट्रॅटेजी सांगून देतो. जर तुम्हाला UPSC आता MPSCची नाही सांगता येणार ना, कारण की पॅटर्न्स अजून झालेलाच नाही पेपर या पॅटर्नना, त्याच्यानंतर कळेल. परंतु UPSC आणि आपण म्हणूयात की MPSCत पण मग सेमच फॉलो करूयात. तर UPSCत जर मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे तर आत्तापासून माझ्या डोक्यात राहायला पाहिजे की मला प्रत्येक सब्जेक्टचे किती मार्क घ्यायचे. बिकॉज आय ऑलवेज टेल माय स्टुडंट्स टू मॅनिप्युलेट द पेपर.
राईट. व्हॉट इज द मॅनिप्युलेशन ऑफ द पेपर. जसे की पेपर 1 आहे त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल इश्यूज आणि आर्ट अँड कल्चर. पेपर 2 आहे त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट्स आहेत, पॉलिटी आहे आणि IR आहे. त्याच्यानंतर पेपर 3 आहे त्याच्यामध्ये 5 सब्जेक्ट्स आहेत, इकॉनॉमी आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. आणि पेपर 4 आहे म्हणजे GS4 आहे त्याच्यामध्ये एथिक्स आहे, एथिक्स, इंटेग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. तर प्रत्येक पेपरमध्ये असा कुठला तरी पोर्शन असतो की जो आपल्याला खूप डिफिकल्ट जातो, कितीही रिव्हिजन केली लक्षात नाही. आणि प्रत्येक पेपरमध्ये असा कुठला तरी पोर्शन असतो की जो आपल्याला समजतो, आपल्याला चांगलं जमतं. आपल्याला टार्गेट जर आधीच ठरलेलं असलं ना तर सिलेबस थोडा मॅनिप्युलेट करता येतो. कारण एक लक्षात घ्या, 100% सिलेबस कधीच कुणाचाच संपत नाही. जर तसं झालं असतं तर 2025 जे टोटल मार्क्स आहेत 2025 त्याच्यापैकी 2000 मार्काला ऑल इंडिया रँक 1 आला असता. पण ऑल इंडिया रँक 1 कितीला येतो? 1100 मार्कांच्या आसपास. दॅट मीन्स ऑल इंडिया रँक 1 येण्यासाठी तुमचा फार 55% सिलेबस संपलेला आहे, तो पण भारतात पहिला येण्यासाठी. म्हणजेच तुम्ही 45 ते 50% सिलेबसमध्ये कलेक्टर असता. आलं लक्षात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची, मिथ पण आत्ताच बस्ट करून घ्या. UPSC आणि अकॅडमिक्स आजपर्यंत तुम्ही असं म्हणू शकता की अकॅडमिक्समध्ये जो हुशार होता तोच UPSC किंवा MPSC पास करू शकतो? नाही. बिकॉज अकॅडमिक्समध्ये तुम्हाला मार्क्सच्या मागं पळवलेलं आहे. आपण पळतो की अच्छा किती मार्कांचा पेपर आहे? 100 मार्काचा, 100 पैकी 99 ज्याला असतील तो हुशार. नो, UPSC तसं नाहीच आहे. मार्क्स फक्त मेजरमेंटसाठी ठेवलेले आहेत, मार्क्स एक क्रायटेरिया म्हणून ठेवलेले आहेत, परंतु तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी फक्त टेस्ट केली जाते. म्हणून UPSC कधीच तुम्हाला एखाद्या प्रश्नाला जो 15 मार्कांचा प्रश्न असतो, ही जी मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा आहे डिस्क्रिप्टिव्हचा, 20 प्रश्न असतात प्रत्येक पेपरमध्ये, 10 प्रश्न असणार आहेत 10 मार्कांचे आणि 10 प्रश्न असणार आहेत 15 मार्कांचे. 10 मार्कांच्या प्रश्नांसाठी तुम्हाला 150 शब्दात उत्तर लिहायचं आहे आणि 15 मार्कांच्या प्रश्नासाठी तुम्हाला 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे. आता ह्याच्यामुळे मी हे समजून सांगतोय की जर तुम्ही अशा क्लासमध्ये जॉईन झालेले असाल की जिथल्या ट्रेनर्सने फक्त MPSCच केलं आहे, ते तुम्हाला हे सांगू शकत नाही की 250 शब्दांमध्ये डेटा काय यायला पाहिजे. ते तुम्हाला हे सांगू शकत नाही की 150 शब्दांमध्ये डेटा काय यायला पाहिजे. इंट्रोडक्शन कसं पाहिजे, बॉडी कशी पाहिजे, कन्क्लुजन कसं पाहिजे, कोणते शब्द कमी करायला हवे होतेस, कोणते शब्द जास्त करायला पाहिजे होतेस, कधी ॲब्रिव्हिएशन्स वापरता आले असते, कधी ॲब्रिव्हिएशन वापरता आले नसते. टेल वर्ड जे आहेत प्रश्नांचे, की प्रश्नांना कमेंट विचारलंय, की एक्सप्लेन विचारलंय, की इल्युसिडेट विचारलंय, की डिस्कस विचारलंय, हे ह्याच्यावरती उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला तुमचे जुने अनफॉर्च्युनेट ते खूप हुशार असू शकतात, देर इज नो डाऊट. पण बाबा हुशार असणं आणि प्रॅक्टिकली ती गोष्ट माहीत असणं याच्यात फरक आहे. एखाद्या हुशार माणसाला फॅन रिपेअर करता येणार नाही किंवा पॅनल रिपेअर करता येणार नाही आहे, कारण प्रॅक्टिकली ज्याला कळतं तोच करू शकतो. येते लक्षात. तसंच प्रॅक्टिकली ज्याने UPSC केली आहे तोच तुम्हाला इथून पुढे गाईड करू शकतो. प्लीज स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करू नका. UPSCच्याच ट्रेनर्सकडनं तुम्हाला शिकावं लागेल आणि डेडिकेटेड ट्रेनर्सकडनंच तुम्हाला शिकावं लागेल. कारण की आम्ही इथे रोज पोरांकडनं रायटिंग प्रॅक्टिस करून घेतो, तेव्हा कधीतरी 2 वर्षानंतर पोरांची पास होण्याची कपॅसिटी तयार होणार आहे. आलं लक्षात. सो बघा, प्रत्येक पेपरमध्ये मला ना मॅन्युप्युलेट करायचं आहे पेपर. मला आहे ना प्रत्येक पेपरचं टार्गेट आत्ताच ठरवायचं आहे. 100% सिलेबस माझा संपणार नाही आहे अँड दिस इज नॉट, आय एम नॉट डिमोटिवेटिंग यू, आय एम प्रॅक्टिकली टेलिंग यू द थिंग्स. ओके. सो म्हणजे माझं टार्गेट मी मुलांना काय द्यायचं असतो की प्रत्येक GSमध्ये आपल्याकडे 4 GS आहेत, प्रत्येक GSमध्ये आहे ना मला फक्त 100+ टार्गेट ठेवायचं आहे. तर 4 GSमध्ये माझे मार्क्स किती झाले इथे? 400 मार्क्स. राईट. 100+ टार्गेट मी ठेवलं, 4 GSमध्ये माझे 400 मार्क्स झाले. राईट. थोडेसे जास्त मिळायला पाहिजेत, 100+ टार्गेट आहे म्हणून. त्याच्यानंतर जो एसे आहे, एसेमध्ये मला 140+ टार्गेट पाहिजे. आता 140+ टार्गेट जो जुना MPSC प्रिपेअर करणारा मुलगा असेल, सॉरी UPSC प्रिपेअर करणारा मुलगा असेल, तो म्हणाल सर उगीच काय इम्प्रॅक्टिकल बोलताय. कारण ही फॅक्ट आहे की 110 120च्या वर मार्क एसेमध्ये येत नाही. पण ही पण फॅक्ट आहे की एज्युनेशन अकॅडमीमध्ये तुम्हाला एसे शिकवलं या पद्धतीने जाणार की आपण ट्राय करणार की प्रत्येक मुलाला 140च्या वर मार्क पडलेच पाहिजेत. आणि ती एक स्किल आहे, ते डेव्हलप करता येतं, बिलीव्ह मी. सो 140च्या वर माझ्या प्रत्येक ॲस्पिरंटचं टार्गेट असणार 140च्या वर एसेमध्ये मार्क आपल्याला घ्यायचे. म्हणजे इथे किती मार्क झाले आपले? 540. आणि जो आपला ऑप्शनल असेल, या ऑप्शनलमध्ये आपल्याला 300चं टार्गेट घ्यायचं आहे. म्हणजेच माझे मार्क्स किती झाले? 840. माझं मेन्सचं मार्क, त्याच्यासाठी ऑप्शनल चूज करताना फार डोकं लावून करायचं आहे. तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुमच्याकडे लिंक येणार आहे लेक्चरची आणि यूट्यूबवरती अपलोड पण होणार लेक्चर, ज्याच्यामध्ये ऑप्शनल कसा चूज करायचा आणि त्यात स्पेसिफिकली प्रत्येक ऑप्शनलचं 2 वेगवेगळे लेक्चर्स होतील की जिओग्राफी ऑप्शनल का चूज करावा आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल का चूज करावा.
हे नीट बघा, व्यवस्थित ठरवा. ऑप्शनल ठरवताना 2 दिवस वेळ घ्या, पण ऑप्शनल असाच ठरवा की ज्यामुळे तुम्हाला 300च्या आसपास मार्क्स येतील. 300 हे झाले माझे 840 मार्क्स. आणि त्याच्यानंतर मला पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मी जर चांगलं प्रिपरेशन केलं असेल तर 100 तर मार्क देतील ना बाबा. 275 पैकी 100 तर देतील. याच्यापेक्षा खाली तर नक्कीच येणार नाही. म्हणजे मला 940 मार्क्स तर मिळाले. 940 मार्क्समध्ये बाबांनो मी जनरल जरी असलो तर IAS आहे. हे माझं टार्गेट आहे. ह्याच टार्गेटनं आपण अभ्यास करायचा आहे. आपण 250 मार्कांचा पेपर आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही किती असं छोटंसं टार्गेट देताय, हे याला काय टार्गेट म्हणतात का? 250 मार्काचा पेपर आपण 230चं टार्गेट ठेवू. बाबड्या, थोडंसं झोपेतून जागावा, थंडगार पाणी तोंडावरती मारा. मी आहे ना एवढे सगळे कुटाणे करून तुम्हाला एक्सप्लेन, घसा फोडून हे लेक्चर एक्सप्लेन करतोय, त्याच्या मागे एक कारण आहे. 100 मार्क मिळणं सुद्धा अवघड आहे GS मध्ये. आणि इथून पुढे MPSCला पण हेच होणार आहे. आपल्याला 100 मार्कांसाठी मेहनत घ्यायची आहे. तुम्हाला माझ्यासोबत बसून रोज रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. आम्ही दुनियाभरचे प्रश्न देणारे, लिहून आणणारे, एक प्रश्न 10 वेळेस लिहायला लावणार आहे, तेव्हा 100च्या वर मार्क पडणार आहेत तुम्हाला. आपल्याला सब्जेक्टच्या ब्ल्यूप्रिंट्स रेडी करायच्या आहेत. सब्जेक्टचा प्रश्न समोर आला की माझ्या डोक्यात उत्तर असलं पाहिजे. कारण मला माहिती आहे एका प्रश्नाचं उत्तर यायला मेन्समध्ये किती मिनिट्स मिळणार आहेत. ॲव्हरेज सांगतोय, अजून तरी डिटेल सांगितलेलं नाही. काही प्रश्नांना फक्त 7च मिनिट मिळणार आहे, काही प्रश्नांना 9 मिनिट मिळू शकतात. ॲव्हरेजमध्ये तुम्हाला फक्त 8 मिनिट मिळणार आहेत. कारण 3 तासांचा पेपर आहे. रोज 2 पेपर त्याच्यात म्हणजे 6 तास लिहायचं आहे. इथून पुढे MPSCत पण हेच करायचं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक प्रश्न यायला ॲक्च्युली 8 मिनिट मिळणार आहे. त्याच्यामध्ये 3 ओळींचा प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि 8 मिनिटाच्या लिहून काढायचा आहे 150 किंवा 250 शब्दांमध्ये. गंमत आहे का? ब्ल्यूप्रिंट रेडी असल्याशिवाय पॉसिबल नाही आहे. तर हे सगळे कुटाणे तुम्ही एज्युनेशन अकॅडमीच्या फॅकल्टीसोबत बसून 1 वर्ष करणार आहात MPSC किंवा UPSCसाठी, तेव्हा तुम्ही एक्झाम पास होणार आहेत. त्याशिवाय नाही पॉसिबल. म्हणून सांगतोय टार्गेट एवढंच ठेवा. तुम्ही एवढे जरी मार्क घेतले ना, तुम्ही पास आहे बाबांनो. तुम्ही पोस्टवरती आहे. उगीच फालतू टार्गेट ठेवू नका. 150 मार्क घेऊन 200 मार्क घेऊ, पॉसिबल नाही आहे. ते नाही घेणार आहे, कुणीच नाही घेणार आहे. घेतलं तर मी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. यूट्यूबवरती तुम्हाला मी क्लेम करतोय, 150 मार्काच्या वर GS मध्ये मार्क घेऊन या, डोक्यावर घेऊन नाचा. ही स्कीम आहे आपल्याकडे. ओके, मी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुमचं वजन किती असू द्या, मी तेवढ्यात जिम लावून घेणार अगोदर, राईट. परंतु तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, पॉसिबल नाही. उगीच वेळेपणा करायचा नाहीये. तर हे टार्गेट आहे. आता तुम्ही माझ्याकडे क्लास लावू नका लावू, पण हे टार्गेट लक्षात ठेवा. या टार्गेटचा अभ्यास करा प्लीज. ओके, त्याशिवाय पॉसिबल नाही. सो मग आता बघूयात की हे सगळे कुठाने करायचे. तर मग स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पहिली गोष्ट, टाइम टेबल अँड परफेक्ट स्ट्रॅटेजी हॅज टू बी देअर. तुमचा एक ठराविक टाइम टेबल असलाच पाहिजे जो कधीच कुठल्याच हालतीत कॉम्प्रोमाइज व्हायला नको. तुमचा ठराविक टाइम टेबल कंटिन्युअसली चालू राहायला पाहिजे. वर्षाच्या अगोदर तुम्हाला ठरवायचं आहे की माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे एक्झाम पास करण्याची आणि माझा टाइम टेबल काय असणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचा एक चांगला परफेक्ट मेंटॉर किंवा गाईड लागणार म्हणजे लागणार. कारण ज्याचा टाइम टेबल हे वाक्य इथून पुढे मी जे वापरणार आहे कोटेशन, हे तुम्ही फेसबुक इन्स्टावरती 1000 वेळेस बघितलं असेल. आत्ता फक्त समजून घ्या. द वन हू फेल्स टू प्लान प्लान्स टू फेल, राईट. असा कुठलाही व्यक्ती जो प्लान न करता ॲक्शन घेतो तो नेहमी 100% फेल होण्यासाठी प्लान करत असतो. तो फेलच होणार आहे. विदाउट प्लॅनिंग जगात कुठलीही गोष्ट होत नाही. एखादं घर बांधायचं आहे तर त्याची ब्लूप्रिंट तयार आधी करावीच लागते, त्याशिवाय घर बांधणं होणार नाही आहे. प्लान करावाच लागणार. UPSC आहे, तुम्ही कलेक्टर होणार आहात. MPSC तुम्ही डेप्युटी कलेक्टर होणार आहात. आणि विदाउट प्लान तुमचं जर मत असेल की मी माझ्या मते ठरवेल आणि जसं जमेल तसं करेल ना, तर मग जसं जमेल तसं पास व्हाल. आणि जेव्हा जमेल तेव्हा पास व्हाल, 10, 15, 20 वर्षांनंतर मे बी, किंवा पुढच्या जन्मात सुद्धा, वी डोंट नो. सो एक परफेक्ट टाइम टेबल आणि परफेक्ट स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. एक जनरली मी आत्ता सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ही खूप जनरल आहे. हे खूप ही आपण त्याला काय म्हणतो, जेनरिक आहे. ही प्रत्येकाला जशाल तशी ॲप्लिकेबल असेल असं मी क्लेम करत नाही, पण मी सोप्या भाषेत सांगतो. बघा, जूनमध्ये तुमची एक्झामिनेशन असते. कोणती? प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. सप्टेंबरमध्ये तुमची मेन्स एक्झामिनेशन असते, राईट. तर माझी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, सोप्या भाषेत सांगतो मी, की ज्या महिन्यात तुम्ही अभ्यास चालू करताय तो तुमचा प्रश्न आहे. कारण की आता ती स्ट्रॅटेजी मी नंतर कॅन्डिडेट वाईज सांगत असतो ना, पण कॅन्डिडेट मला माहित नाही यूट्यूबवरती माझे लेक्चर्स कोण बघताय. सो कुठल्याही वर्षीच्या, ज्या वर्षी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्याच्या आदल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये तुमचा GS आणि ऑप्शनल हा
ॲटलिस्ट 90% किंवा माझं म्हणणं आहे 100% कव्हर झालेलाच असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवात NCERTs पासून करणार आहे, बेसिक NCERTs पासून. प्रत्येक जण बेसिक NCERT पासून सुरुवात करणार आहे. आता MPSC करायची असली तरी पण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. सो बेसिक NCERTs पासून सुरू करून सगळे GS संपून त्याची रायटिंग प्रॅक्टिस संपून एसेचं प्रिपरेशन करून ऑप्शनल ठरवून त्याच्यावरचं प्रिपरेशन करून त्याची कोचिंग फिनिश करून डिसेंबरमध्ये तुमचा सिलेबस संपला पाहिजे मेन्सचा, कंपल्सरी. कारण की ज्या वर्षी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्या वर्षीच्या जानेवारीपासून ते त्या वर्षीच्या जूनपर्यंत तुम्ही स्पेसिफिक अभ्यास करणार आहात. तुम्ही त्याच्यात ऑप्शनलचं प्रिपरेशन करणार नाही आहात हे 7 महिने. मी माझ्या पोरांना तरी करू देणार नाही, माझ्या ॲस्पिरंट्सला. तुम्ही त्यात ऑप्शनलचं प्रिपरेशन करणार नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जास्त रायटिंग प्रॅक्टिस करणार नाही. एखादा तास करणार आहोत आपण, पण तो कशी करणार हे नंतर मी तुम्हाला सांगेल व्यवस्थित बॅचमध्ये. तर त्या जानेवारीत मग तुम्ही म्हणणार की सर प्रिलिमिनरीसाठी 7 महिन्याची काय गरज आहे. बाबड्यांनो, पेपर जर बघितलं ना मग कळेल तुम्हाला. असली पेपर येतात मागच्या 3 वर्षापासून की 7 महिने पण कमी पडतात की काय असं वाटू शकतं. आलं लक्षात. सो आपण 6 ते 7 महिने प्रिलिमिनरीचं प्रिपरेशन करणार म्हणजे करणार. तर जनरल प्लॅन अँड स्ट्रॅटेजी मी तुम्हाला काय सांगतोय, जनरल प्लॅन अँड स्ट्रॅटेजी ही असेल की तुम्हाला डिसेंबरमध्ये तुमची मेन्स ऑप्शनल सेट संपवायची आहे, एसे वगैरे सगळ्याचं प्रिपरेशन करून मोकळं व्हायचं आहे आणि त्यानंतर जानेवारी ते जून फक्त प्रिलिमिनरीचं प्रिपरेशन करायचं आहे आणि पुन्हा जून ते सप्टेंबर प्रिलिमिनरी ते मेन्सच्या टाईममध्ये ह्या सगळ्याची रिव्हिजन करायची आहे. कारण सप्टेंबरला आपल्याला मेन्स द्यायची आहे, त्याच्यावर नंतर ठरणार आहे आपण कोण होणार आहे. तर पहिली गोष्ट आहे की परफेक्ट प्लॅन, परफेक्ट टाइम टेबल अँड स्ट्रॅटेजी असले पाहिजे. दुसरं, स्ट्रॉंग फाउंडेशन अँड कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असायलाच पाहिजे. दॅट इज युअर स्ट्रॅटेजी. की माझं फाउंडेशन स्ट्रॉंग असलंच पाहिजे. फाउंडेशन कुठून स्ट्रॉंग होणार? ओनली थ्रू NCERTs. मग तुम्ही म्हणणार की सर मला MPSC करायची आहे, मला पूर्ण मराठी मीडियममधून करायची, NCERT मराठी मीडियममध्ये नसतात, मग मी हिंदीतून वाचू का? चुकूनही तो प्रयत्न करू नका, चुकूनही नाही. कारण की तुम्हाला जी वाटते ना हिंदी आपल्याला येते, तुम्ही ज्याला हिंदी समजताय ती हिंदी नाही आहे, ती कुठली तरी वेगळीच भाषा आहे. कारण टिपिकल UPSCच्या स्टँडर्डची हिंदी शुद्ध हिंदी आणि ती शुद्ध हिंदी आपल्याला येत नाही. सो त्याच्यामुळे हिंदीतले NCERT वाचू नका, काहीच कळणार नाही. बिलीव्ह मी, त्या हिंदीपेक्षा तुमची इंग्लिश जास्त चांगली आहे, तुम्हाला किती इंग्लिश तुमची खराब वाटत असली तरी. आलं लक्षात. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, बेसिक फाउंडेशन कव्हर करायचं आहे NCERTs मधून. आता NCERTs कोणते वाचावेत? तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला हे काम करायचं आहे की हे जे नंबर्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील त्या नंबर्सवरती तुम्हाला ना टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचा आहे. तुमचं नाव, गाव आणि त्याच्या खाली लिहायचं आहे की सर NCERT आणि सगळ्या रेफरन्स बुकची लिस्ट पाठवा प्लीज. आणि त्याची एक PDF मी तुम्हाला पाठवेल ज्याच्यामधून तुम्हाला कळेल की NCERTs कोणते कोणते वाचायचे. पुन्हा एकदा क्लिअर करतो, यूट्यूबवरच्या 90% लेक्चरमध्ये चुकीची इन्फॉर्मेशन आहे. व्हाय? बिकॉज अजूनही ते जुनाच पॅटर्न फॉलो करतायत मॅक्सिमम लोक, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतं की 6वी ते 12वीचे NCERT वाचून काढा. डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स करू नका, खूप कमी NCERTs वाचावे लागतात आपल्याला. सो ठराविक लिस्ट आहे त्याची, ती लिस्ट मी तुम्हाला पाठवेल. त्या लिस्टवरचेच NCERT विकत घ्यायचे आणि तेवढेच वाचायचे, 2-2, 3-3 वेळेस वाचून काढायचे. आणि रेफरन्स बुकची लिस्ट पण तेवढीच फॉलो करा. जुन्या MPSCच्या पोरांना बुक्सची लिस्ट बदलावी लागेल बाबांनो. ते बुक्स आता तुमच्या कामाचे नाहीत. त्या बुक्सचे नाव मला घ्यायला लावू नका, पण ते बुक्स तुमच्या कामाचे नाहीत. कुठल्याही लोकल कोचिंग क्लासनं तयार केलेले बुक आता अजिबात कामाचे नाहीत. तुम्ही नवीन पॅटर्नची MPSC पास करू शकत नाही त्यावरनं. ओके, त्यावरनं जुन्या पॅटर्नची पण पास होत नव्हती, पण जाऊ द्या आता कशाला उगीच. ओके, सो स्ट्रॉंग फाउंडेशन अँड कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला लागेल की जी फक्त NCERTमधनं आणि तुमच्या गाईडकडनं तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर कन्सोलिडेशन अँड रिव्हिजन. तुम्ही जे नॉलेज घेताय ते तुम्हाला नंतर कन्सोलिडेट करावं लागणार आहे. कन्सोलिडेट म्हणजे काय की बघा, आपल्याला UPSCनं GS1 मध्ये सांगून दिलंय की बाबा हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, GS2 मध्ये सांगितलं पॉलिटी आहे, GS3 मध्ये सांगितलं इकॉनॉमी आहे, GS4 मध्ये सांगितलं एथिक्स आहे. याचा अर्थ असा आहे का की हे 4 वेगवेगळे सब्जेक्ट आणि 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत? नो. तुम्ही जे इकॉनॉमीमध्ये घेताय त्याचं इंटरकनेक्शन पॉलिटीत लागतं. तुम्ही जे पॉलिटीत आहे त्याचं इंटरकनेक्शन हिस्ट्रीमध्ये आहे. तुम्ही जे हिस्ट्रीत करणार त्याचं इंटरकनेक्शन पॉलिटी आणि इकॉनॉमी दोन्हीमध्ये थोडं थोडं लागू शकतं. तुम्ही जे जिओग्राफीत करता त्याचं इंटरकनेक्शन एन्व्हायरमेंटमध्ये. हे सगळं कन्सोलिडेटेड नॉलेज आहे. एकच एक्झाम आहे, थोडेसे डोळे उघडा बघा नीट, असं कुठलं तरी त्या न्यूज चॅनलचं आहे ना ते, तशातलं मी म्हणतोय की असा आपल्याला अभ्यास आपण इंटिग्रेटेड स्टडी करत असतो. म्हणून तर मी म्हणत असतो की त्यासाठी UPSC केलेल्या माणसानंच तुम्हाला हे शिकवलं पाहिजे. कारण हे मी ज्या लेवलवरती बोलतोय ना ते डेप्थ आहे.
आणि ती डेप्थ UPSCला लागते, इंटिग्रेटेड स्टडी लागते. मी पॉलिटीचा अभ्यास करतो म्हणजे फक्त पॉलिटीचा अभ्यास करत नसतो, मला हिस्ट्रीचं फाउंडेशन असतं, मला इकॉनॉमिक्सची अंडरस्टँडिंग असते, तेव्हा मला पॉलिटिक्स चांगलं उत्तर लिहिता असतं. मल्टी डायमेन्शनल आन्सर इज रिक्वायर्ड. सो जर ऑब्जेक्टिव्ह नेचरनं शिकवणारा ट्रेनर असेल तर त्याला मल्टी डायमेन्शनल आन्सर समजणारच नाही. म्हणजे काय मल्टी डायमेन्शन काय हेच माहित नाही ना आम्हाला. सो त्याच्यामुळे जरा यार तुम्हाला गैरसमज होईल की मी माझ्या क्लाससाठी म्हणतोय, पण माझी तळतळ समजून घ्या थोडीशी. ओके, सो मल्टी डायमेन्शनल आन्सर रिक्वायर्ड आहे. कन्सोलिडेशन ऑफ स्टडी, जेव्हा तुम्ही सगळा अभ्यास करणार ना ते नंतर एकदा कन्सोलिडेट करावा लागतो, आपल्या नोट्स बनवाव्या लागतात बढिया. आणि रिव्हिजन मॅटर्स अ लॉट. रिव्हिजनच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण वीकली रिव्हिजन करतात की बाबा मंडे टू सॅटर्डेचा सिलेबस प्लॅन केला, मंडे टू सॅटर्डे शेड्यूल प्लॅन केलं आणि पर संडे रिव्हिजन केली. काही जण मंथली शेवटचे 5 दिवस रिव्हिजनसाठी ठेवतात की 1 to 25 अभ्यास करायचा, शेवटचे 5 दिवस फक्त रिव्हिजन करायची. कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला सुटेबल असू शकते, पण रिव्हिजन इज रिक्वायर्ड. अँड हाऊ मेनी रिव्हिजन्स? ॲटलीस्ट 3 रिव्हिजन्स. रीड ईच अँड एव्हरी वर्ड अँड ईच अँड एव्हरी लाईन ॲटलीस्ट थ्राइस. आणि त्याच्यामुळे यू हॅव टू यूज व्हेरी मिनिमल रेफरन्स मटेरियल. आपलं जेवढं रेफरन्स मटेरियल आहे ते आपल्याला किमान 3दा वाचायचं आहे, अदरवाईज एक्झाममध्ये जाण्यातच मजा नाही. 3 रिव्हिजन असल्याशिवाय काही अर्थच नाही. सो त्याच्यामुळे एवढं मोठं मटेरियल गोळा केलं की ते एकदाच वाचून होतं. एका सब्जेक्टसाठी मी 10 पुस्तक वाचतोय, नो, एक पुस्तक 10 वेळेस वाचा. राईट, मिनिमम 3 रिव्हिजन्स रिक्वायर्ड आहेत. त्याच्याशिवाय UPSC आणि नवीन पॅटर्नची MPSC पास होऊ शकत नाही. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ प्रिपरेशन. तुम्ही जे काय करताय ते इव्हॅल्युएट झालंच पाहिजे. राईट, तुमच्यापैकी काही लोकांनी जर समजा जिम कधी लावली असेल तर आपण जिम लावल्यानंतर एक ट्रेंड असतो ना की समजा जिम, स्टँडर्ड जिमबद्दल मी बोलतोय, राईट, कारण की आपले कोचिंग पण स्टँडर्ड आहे. राईट, सो त्याच स्टँडर्डवरती आपण बोलणार. जर स्टँडर्ड जिममध्ये तुम्ही गेला असेल तर गेल्यानंतर तुमचं एक शीट बनवली जाते. जशी आमची जिमची ट्रेनर त्याला काला चिठ्ठा म्हणायचे की चल तेरा काला चिठ्ठा बनवतो. म्हणजे काय की तुमचं त्याच्यावरती BMI घेतला जातो ना, तुमचं वेट घेतलं जातं किती आहे, मग जनरली तुमचे फॅट्स किती आहेत ते कन्सिडर केले जातात. आणि दर महिन्याला मग तुमचा एक ठरलेला दिवस असतो की ज्या दिवशी एक इव्हॅल्युएट केलं जातं की तुम्ही नक्की तुमची जिम बरोबर लेवलवरती चालू आहे की नाही. म्हणजेच तुम्ही जर ते परत टेस्ट नाही केलं की मी जे करतोय ते बरोबर करतोय की नाही मध्ये, तर जेव्हा फायनल एक्झाम द्यायची वेळ येईल ना तेव्हा मग सगळे वाद्य होतील, कारण तेव्हा चुका समोर येतील सगळ्या. सो कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, कंटिन्युअस तुमच्यावरती गायडन्स राहिलं पाहिजे. राईट, ते पाहिजेच. आणि ते तुमच्यापेक्षा म्हणजे दुसरं कोणीतरी इव्हॅल्युएट केलं पाहिजे. तुम्ही स्वतःचा आन्सर कसं इव्हॅल्युएट करणार? आपण तर स्वतःला भारीच म्हणणार. सो इव्हॅल्युएशन राहिलंच पाहिजे. म्हणजेच टेस्ट सिरीज तुमच्या चांगल्या राहिल्याच पाहिजेत. आता एज्युनेशन अकॅडमीमध्ये काय तर आपल्या बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीज इन्क्लूड करूनच तुम्हाला फीस देतो, आणि ती पण मार्केटमधल्या कुठल्याही क्लासपेक्षा 50% पेक्षा कमी आहे. ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, यू कॅन नॉट कम्पेअर. राईट, फीस पण कम्पेअर नका करून, क्वालिटी पण कम्पेअर नका करू. दॅट देर इज नो कम्पॅरिझन इन इट. ओके, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी पाहिजे, भयंकर कन्सिस्टन्सी पाहिजे. असं असू शकतं की एखाद्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर थोडंसं कन्सिस्टंट राहा, ॲटलीस्ट 2 अटेम्प्टपर्यंत तयारी करा, 2 अटेम्प्टपर्यंत ताकद ठेवा स्वतःची. कारण कन्सिस्टन्सी जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही मजा. आणि कन्सिस्टन्सी अटेम्प्ट्सचीच नाही, इव्हन प्रिपरेशनची सुद्धा. 8, 15, 20 दिवस एकदम भारी जोमाने केला, 8, 10 तास, नंतर डायरेक्ट 2 तासावर गाडी आली, तसं नाही चालणार. 4 तास चालू द्या, 6 तास चालू द्या, पण कन्सिस्टंट चालू द्या. 15 तासांची पण गरज नाही, पण 2 तासांनी पण होणार नाही. 6 तास चालू द्या, ऑप्टिमम लेवलवरती चालू द्या, पण कंटिन्यू 1 वर्ष, 1.5 वर्ष, रोज 6 तास, संडेचा पण गॅप नाही. कन्सिस्टन्सी मॅटर्स. द वन हू इज कन्सिस्टंट गेट्स पास, द वन हू इज नॉलेजेबल डज नॉट ऑर मे नॉट. ओके, त्याच्यानंतर डिस्कशन्स अँड आन्सर रायटिंग. नाउ दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. फॉर आन्सर रायटिंग यू आर ॲक्च्युअली we are here actually talking about a guidance program, we are talking about mentor, we are talking about a coaching. राईट, का? कारण की आन्सर रायटिंग तुम्ही केली तर तुमचा चेक करून देणारा माणूस तेवढा हुशार, तेवढा अंडरस्टँडिंग पाहिजे ना त्याची. राईट, आणि डिस्कशन्स इथे आपण काय बोलतोय, इथे फक्त ट्रेनरबद्दल नाही बोलणं चालू, इथे तुमच्या पियर्सबद्दल बोलणं चालू आहे, इथे तुमचे जे सोबतचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्याबद्दल बोलणं चालू आहे. तर जसं हिस्ट्री आहे, फॅक्च्युअल सब्जेक्ट आहे. पॉलिटिकली काही गोष्टी, कॉन्स्टिट्यूशन फॅक्च्युअल आहे, किंवा करंट अफेअर्स भरपूर फॅक्च्युअल असतात. सो अशा काही गोष्टी असतात की त्या फक्त डिस्कशन थ्रू फार चांगल्या होतात. सो त्याच्यामुळे ऑलवेज रिमेंबर की UPSC किंवा MPSC करत असाल तर स्वतःचा एक ग्रुप तयार करा. आयसोलेटेड अभ्यास नका करू. एकट्यात UPSC MPSC होत नाही. ग्रुप ठेवा, परंतु तेवढे सिरियस पाहिजे सगळे लोक, आणि सेम क्लासचे असतील तर जास्त चांगलं. राईट, इव्हन 2-3 वेगवेगळ्या क्लासचे असतील तरी पण चांगलं म्हणा, कारण की मग एकमेकांना शेअर तरी करता येईल की तुझ्या क्लासमध्ये काय झालं, माझ्या क्लासमध्ये काय झालं. पण डिस्कशन झालं पाहिजे. डिस्कशन कंपल्सरी ठेवा. रोजचा अर्धा तास डिस्कशनसाठी स्वतःच्या ग्रुपसोबत काढा. आणि ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक, कारण या वरच्या सगळ्या गोष्टींच्या टेक्निकल झाल्या, बट ऑलवेज बी पॉझिटिव्ह.
about your preparation. Always believe in yourself that you are preparing well. Of course, your guide, your trainer will do it for you also, but be self motivated too. Always be optimistic की yes I can do it. आणि असं नका करू की आता समजा बऱ्याचदा असे होतं ना, समजा माझ्याकडे like when I or any other trainer of Edunation Academy comes to teach you, you feel awestruck की अरे यार हे किती नॉलेजेबल आहेत, ह्यांना इतके हुशार आहेत, पण सर स्वतः कधीच पूर्ण आहे म्हणजे कम्प्लीट लाईक IAS नाही होऊ शकले, कुठून ना कुठून इंटरव्ह्यू 2दा दिले परंतु बाहेर तर निघले शेवटी. तर सरच नाही झाले तर मी काय होणार? नो, सर नाही झाले याच्या मागे सरांचा काही वेगळे प्रॉब्लेम्स होते, काही वेगळ्या चुका होत्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी माझ्या बॅचमध्ये नेहमी सांगत असतो, द पर्सन हू हॅज फेल्ड UPSC कॅन ओनली पास यू इन दिस एक्झामिनेशन. जे UPSC फेल झाले तेच तुम्हाला पास करू शकतात. का? कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही काय चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका आम्ही तुमच्याकडनं होऊ देणार नाही आहे. इथे 7 ते 8 ट्रेनर्स आहेत, त्या 7 ते 8 ट्रेनर्स इंटरव्ह्यूजपर्यंत गेलेले आहेत आणि त्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत. त्या 7 ते 8 जणांचा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कंटिन्युअस काम करणार आहे आणि त्याच्यामुळे त्या चुका टाळून तुमचं प्रिपरेशन होणार आहे. तो फायदा आहे फक्त कोचिंगचा, स्पष्ट सांगतो. राईट, भरपूर जण विचारतात की सर UPSC आणि MPSC बिना कोचिंगचे पास होऊच शकत नाही का? होऊ शकते, करू शकता, पण जी गोष्ट 2 वर्षात व्हायला पाहिजे ती 5 वर्षांनी होईल, जास्त वेळ लागेल. राईट, सो त्याच्यावर का? कारण की ते रेडीमेड आम्ही सांगणार आहे ना की तू हे करतोय ना, हे चुकतंय, हे मी पण केलं होतं म्हणून मी फेल झालो त्या वर्षी. तर प्रत्येक ट्रेनर त्याचे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे, म्हणून तर त्यात मजा आहे. आलं लक्षात? सो त्याच्यामुळे बी ऑलवेज ऑप्टिमिस्टिक की कुणीतरी नाही करू शकलं म्हणून मी करू शकत नाही असं काही नसतं. डू नॉट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीबडी, बी ऑप्टिमिस्टिक. यानंतर काय? नाव लेट अस कम डाऊन टू मिथ, लास्ट पोर्शन ऑफ द सेशन. मला माहिती आहे सेशन थोडंसं लांब होतं, पण मला हे माहिती आहे की तुम्हाला बोर तर नक्कीच होत नसेल. आता मिथ काय? पहिली गोष्ट, इट इज द टफेस्ट एक्झामिनेशन, मदर ऑफ ऑल एक्झामिनेशन. इट इज अ मिथ. It is not the toughest examination, it is not the mother of all examinations. There are too many examinations in India that are tougher than UPSC. मी तर म्हणतो की इवन CA ची एक्झाम जी आहे ती पण UPSC पेक्षा टफ असू शकते. इवन तुम्ही जी नीट दिली होती ना तुमच्या एजमध्ये, ती UPSC पेक्षा टफ होती. UPSC इज टफ एक्झामिनेशन बट इट इज नॉट लाईक टफेस्ट आणि याच्यापेक्षा भारी एक्झामच नाही. हां, इट इज द टफेस्ट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. भारतामध्ये जेवढ्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम होतात त्याच्यामधली सगळ्यात टफ आहे नक्कीच, कारण की सगळ्यात मोठी सिव्हिल सर्व्हिस पण आहे. परंतु बाकीच्या भरपूर एक्झाम्स आहेत की त्या म्हणजे जशी आता समजा कॅट आहे MBA साठी होणारी एक्झाम, इट इज अ व्हेरी टफ एक्झामिनेशन. राईट, सो भरपूर टफ एक्झाम्स आहेत. असं काही नाही की UPSC इज द टफेस्ट एक्झाम, कारण जर टफेस्ट असते तर मोस्ट क्लेवर जो आहे तोच फक्त पास झाला असता, पण असं काही नाही. असे कितीतरी मुलं आहेत की जे UPSC पास होतात, क्रॅक करतात, परंतु ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी फक्त 40% 45% घेतलेले आहेत. जर ही टफेस्ट असते तर मग तशी मुलं पास नसते झाले. तर इट इज नॉट टफेस्ट, बट येस इट इज अ व्हेरी म्हणजे इट इज अ व्हेरी टेस्टिंग एक्झामिनेशन. तुम्हाला ती सगळ्या अँगलनं टेस्ट करते. राईट, म्हणजे मल्टी डायमेन्शनली टेस्ट केलं जातं तुम्ही. राईट, त्याच्यानंतर यू नीड टू बी टॉपर थ्रू आउट टू क्लिअर द एक्झाम. नो, ॲज आय टोल्ड यू, कितीतरी दरवर्षी अशा तुम्हाला मुलाखती बघायला मिळतील की मला ग्रॅज्युएशनमध्ये 40% होते, मी ग्रॅज्युएशनमध्ये 2दा फेल झालो होतो आणि आज कलेक्टर आहे. सो मी नेहमी सांगत असतो की व्हॉट एव्हर यू हॅव डन इन द पास्ट डज नॉट मॅटर, व्हॉट एव्हर यू डू इन प्रेझेंट मॅटर्स. सो तुम्ही जर UPSC किंवा MPSC करायची ठरवली आणि मी शाळेत ढ होतो किंवा कॉलेजमध्ये ढ होतो, तुम्ही ना त्या अकॅडमिक स्टँडर्डनं होतात. तुम्ही ॲक्च्युली माणूस म्हणून ढ नाही आहे. तुम्ही जेव्हा UPSC आणि MPSC करायला लागाल तेव्हा तुम्हाला समजेल की यार माणूस म्हणून मी हुशार आहे, मला तेवढा फक्त सब्जेक्ट येत नव्हता तो. कारण की तिथे ना तुमच्या मार्कवरनं ठरवलं जायचं तुम्ही किती हुशार आणि किती कमी हुशार, कुणीच ढ वगैरे नसतो. सो त्याच्यामुळे तुम्ही थ्रू आउट खूप हुशार माणूसच फक्त UPSC किंवा MPSC काढू शकतो, अजिबात नाही. राईट, साधारण मुलं जास्त काढतात उलट. IAS aspirant should know everything under the sun? Of course not. उलट, like I have been teaching in this field for more than 7 years and preparing for UPSC for more than 10 years now. आणि तुम्ही जर मला एखादा प्रश्न माझ्या आयुष्यात असं येऊ शकतो की तुम्हाला नाही माहिती आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे 2025 मार्कांची एक्झाम आहे आणि 1100वाला भारतात पहिला आहे. म्हणजे UPSC ॲस्पिरंट शुड नॉट नो एव्हरीथिंग अंडर द सन. 50% गोष्टी माहिती आहेत, 45% तरी पण तुम्ही कलेक्टर आहे. आज हे मिथ आहे. राईट, म्हणजे आपण बसवणार आपल्याला आपल्या घरचे की कौन बनेगा करोडपती, तिथं गेम चालू आहे, तू इथं बैस आणि तू जर पूर्ण 5 करोडवाला सगळे उत्तरं सांगू शकला तरच तू UPSCत पास होऊ शकतो. अरे नाही बाबड्या, ते जनरल नॉलेज आहे. UPSC करताना मला उलट जनरल नॉलेज येतच नसतं. राईट, वी आर नॉट एक्सपेक्टेड टू नो एव्हरीथिंग अंडर सन. वी आर एक्सपेक्टेड टू नो व्हॉट UPSC वॉन्ट्स अस टू नो. अँड हू विल टेल यू?
वी विल टेल यू की व्हॉट UPSC वॉन्ट्स यू टू नो. ओके, त्याच्यानंतर काय आहे, candidates should remember a lot of facts to clear IAS. Again, no. Conceptual clarity and analytical attitude will matter more than the facts. Information and knowledge may not help you, wisdom will. ओके, सो त्याच्यामुळे खूप साऱ्या फॅक्ट्स आपल्याला पाठ पाहिजेत का? अजिबात नाही. ॲनालिसिससाठी फॅक्ट्स सगळ्या माहितीच पाहिजे असं थोडीच आहे. कन्सेप्च्युअल क्लाससाठी सगळ्या फॅक्ट्स माहिती पाहिजे असं थोडीच आहे, राईट? काही फॅक्ट्स नसतील माहीत तरी चालेल. रायटिंग स्किल्स कॅन नॉट बी इम्प्रूव्ड, भयानक मोठं मिथ आहे. म्हणजे अगोदरचे MPSC जे क्लासेस घ्यायचे ना ते हे करायचे, इथे फसवायचे पोरांना की माझी कपॅसिटी नाही UPSC घ्यायची, म्हणून मी पोरांना काय सांगायचो की तुला लिहिता येतं का? नाही लिहिता येत ना, चांगलं उत्तर याच्यावरती नाही. मग ते रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होत नसतात. तू MPSC करून गपचूप, UPSC तेरे बस की बात नहीं है भाई. UPSC सबके बस की बात है. अब तो MPSC भी सबके बस की बात है, कारण की रायटिंग स्किल इज अ मॅटर, दॅट्स अ स्किल. आपण त्याला स्किल म्हणतोय. स्किल इज एव्हरीथिंग दॅट कॅन बी इम्प्रूव्ड, राईट? सो रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करता येतात बाबा. नो, वी हॅव हंड्रेड्स ऑफ टेक्निक्स. आपल्याकडे अशा 100 टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होतील. डोंट वरी. आणि तुमच्याकडून उत्तरच तेवढी लिहून घेतले जाणार आहेत की तुमची इच्छा असो नसो तुमचे ते इम्प्रूव्ह होणार आहेत. इट कॅन बी इम्प्रूव्ड 100%. कारण दरवर्षी बघा, जसं मागच्या वर्षी जर मला UPSC सगळे मिळून 600 मार्क पडले असतील तर एक वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर 700 पडतात. मग जर 100 मार्कांचा ग्रोथ झाली म्हणजे रायटिंग स्किल इम्प्रूव्ह झाले ना. मग कसं काय इम्प्रूव्ह नाही झाले? 100% इम्प्रूव्ह करता येतात. A candidate should attempt a maximum number of questions to clear IAS prelims. No, I told you 1/3 निगेटिव्ह आहे बाबा. नो. आणि MPSC मध्ये 1/4 निगेटिव्ह आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट करायला लागणार, तर मग मॅक्सिमम नंबर ऑफ निगेटिव्ह मार्क्स पण ॲप्लिकेबल राहणार. आपल्याला ऑप्टिमम नंबर करावे लागतात. म्हणजे काय की मला जेवढं येतं ना ॲक्युरेसी मेंटेन करत करत रिस्क आपण घेतो 50%ची. देर आर 3 राऊंड्स. पहिला राऊंड असतो 100% क्लॅरिटीवाला, सेकंड राऊंड असतो 50% क्लॅरिटीवाला, थर्ड राऊंड असतो 30% क्लॅरिटीवाला. ते राऊंड कसे घ्यायचे वगैरे नंतर एखाद्या स्पेसिफिक प्रिलिमिनरीच्या लेक्चरमध्ये सांगेल. ओके, परंतु 3 राऊंडच्या स्ट्रॅटेजीने आपण प्री एक्झाम सॉल्व्ह करतो. आपण मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, तरच पास होत असतो. अ कॅन्डिडेट शुड रीड फॉर 16 hours a day. नो. आपल्याला काय आंबेडकर व्हायचंय का? त्यांना बाबांनो, त्यांना संविधान लिहायचं होतं भारताचं, म्हणून ते 22 तास अभ्यास करायचे. आपल्याला नाही. आपल्याला काय 15-16 तासाचे नाही. मिथ आहे. कसं आहे, मी सिलेक्ट झाल्यानंतर मी जे म्हणतो ती पूर्व दिशा होत असते. सो त्याच्यामुळे मी एकदा सिलेक्ट झालो, मी म्हटलं 18 तास मी अभ्यास करायचो. मग तुम्हाला वाटेल की अच्छा 18 तास अभ्यास केल्याशिवाय कलेक्टर होत नाही. अरे पण मला तेवढा ग्रास करायला वेळ लागायचा, म्हणून मी केला असेल. असंही आलं कलेक्टर मी बघितलं की ज्यांनी रोजचा 8 तास किंवा 6 तास अभ्यास केला आणि ते कलेक्टर झाले. माझ्या मते मी शेड्यूल जनरली 8 तास देत असतो माझ्या ॲस्पिरंट्सला. सो माझ्या मते 8 तास ऑप्टिमम आहेत. अशा 16 तास कोणा अभ्यास करत नसतं. इन ह्युमन आहे. आपल्याला कलेक्टर व्हायचंय, मशीन नाही, रोबोट नाही व्हायचंय. सो त्याच्यामुळे 16 तास अभ्यास करण्याची वगैरे काही गरज नाही. 8 तास ऑप्टिमम, फक्त कन्सिस्टन्सी, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं. ओके, त्याच्यानंतर IAS ॲस्पिरंट शुड रीड मेनी बुक्स ऑन अ सिंगल टॉपिक. अजिबात नाही. आय टोल्ड यू, एक बुक 10 वेळा वाचा. 10 बुक एकाच गोष्टीसाठी नाही वाचायचे, कारण तुम्हाला माहीत नाही प्रश्न कुठून येणार आहे, मला माहीत नाही प्रश्न कुठून येणार आहे, हाईट UPSCला माहीत नाही प्रश्न कुठून येणार आहे. 3 महिने पहिले पेपर सेट होणार आहे, 2 महिनेच. सो त्याच्यामुळे 17 मटेरियल वापरायचे नाही. ते टेलिग्राम वगैरे ते फालतूपणा करायचा नाही. टेलिग्रामवरती खूप डम्पिंग होते मटेरियलची, ती मुद्दाम करतात क्लासवाले, तर असं करायचं नाही. कोचिंग आपल्याकडे जसं, जर तुम्ही एज्युनेशन अकॅडमी जॉईन केली, ट्रेनरनं जेवढं सांगितलं तेवढंच वाचायचं. त्याच्यावरती एकही बुक वाचायचं नाही. वी गॅरंटी की तेवढं इनफ आहे. ओके, त्याच्यावरती नाही करायचं कुठाने. मेक नोट्स ऑन एव्हरी सिंगल टॉपिक इन द सिलेबस. अजिबात नाही. सिलेबसमधले भरपूर टॉपिक तर आपण सोडून देणार आहे. नोट्स त्याच्यावरती काढणारच नाही, फक्त रीडिंग करायला लावणार आहे तुम्हाला. ते पण 2-2 रीडिंग, फक्त 3-3ची पण गरज नाही. आपण ते करून देणार आहे सगळं. डोंट वरी. प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला नोट्स काढण्याची गरज नाही. मॅक्सिमम नोट्स तर एज्युनेशन अकॅडमीमधनं तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला त्या तशा फॉलो करायच्या. मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही UPSC इतक्या मोठ्या एक्झामबद्दल बोलताय आणि तुम्ही ते एका बाजूला हे पण म्हणताय की आम्ही देतो तेवढंच करा. दिस इज अ मेकॅनिकल प्रोसेस. ट्राय अँड अंडरस्टँड. यू आर नॉट हिअर टू बिकम गांधी ऑर सॉक्रेटिस. आपल्याला काही इथं गांधी सॉक्रेटिस व्हायसाठी आपण इथे आलो, आपण तिथे कलेक्टर व्हायसाठी आलो आहे. आणि कलेक्टर होण्यासाठी एक सिस्टम सेट आहे, ते आमच्या डोक्यात बसलेली आहे, ते फक्त तुमच्या डोक्यात घालायची आहे. सो जेवढं सांगितलं तेवढं करा. आपल्या नोट्स खूप बढिया आहेत. त्या नोट्स जर तुम्ही केल्यात ना तो व्यवस्थित पास होता. सध्या इंग्लिश मटेरियल 100% रेडी आहे. आता MPSCच्या बॅचसाठी पूर्ण मराठी मटेरियल बनवण्याचा प्रयत्न आहे, परंतु थोडंसं मुश्किल जाणार आहे, पण बघूयात आपण ते काय करायचं आहे. बॅच प्रत्येक बायलिंग्वल असते. म्हणजे आता तसं आपल्या रेग्युलर एक्झिस्टिंग UPSCच्या बॅचमध्ये कितीतरी मुलं असतात की जे मराठीमध्ये UPSC देणार आहेत, पण ते मटेरियल इंग्लिश वापरतात आणि नंतर मराठी ट्रान्सलेट करून घेतात. तेवढी मेहनत घ्यायला काही हरकत नाही आहे कलेक्टर होण्यासाठी, आहे की नाही. तर त्याच्यामुळे येस, मराठी मटेरियल पण तुम्हाला मिळेल, पण 100% मराठीच्या नादी लागू नका. जसं की आता न्यूजपेपर आहे,
तुम्ही म्हणणार की सर मला MPSC मराठीतून करायची, डिस्क्रिप्टिव्ह की असे ना, मी फक्त लोकसत्ता वाचेल. नो बाबड्या, तुला इंडियन एक्सप्रेस वाचावंच लागणार इथून पुढे. फक्त लोकसत्ता इज नॉट इनफ टू क्रॅक द न्यू टाईप ऑफ MPSC एक्झामिनेशन नाव. आता इंडियन एक्सप्रेस वाचावं लागेल. सो त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला इंग्लिशमध्ये कराव्याच लागणार आहेत, त्याला काही पर्याय उरणार नाही आहे. सो दॅट्स अ मिथ. अँड देन वी से की मग व्हाय इतकं सगळे कुठं नाही करत साहेब, मला म्हणजे तुम्ही म्हणू शकता ना सर मग कशाला करू MPSC किंवा UPSC, ह्याच्यापेक्षा ना मी अजून काहीतरी करत ना MBA क्रॅक करतो, CET चांगल्या कॉलेजमधून MBA करतो, घेतो 1,00,000-1.5 लाखाची नोकरी. घ्या 1,00,000-1.5 लाखाची नोकरी घ्याल, 2 लाखाची 5 लाखाची नोकरी कराल, एखादी कंपनी टाकाल, कंपनीचा CEO व्हाल, मालक व्हाल, अजून काय व्हाल, एकदम भारी डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, काय व्हायचं ते व्हाल, परंतु बाहुबली नाही होऊ शकत. तुम्ही कम्पेअर करा यार, तुम्ही कम्पेअर करा, तुम्ही कुठलाही जॉब कम्पेअर करा. You can be the best doctor, you can be the best engineer, you can be a best lawyer, you can be a best pilot, you can be whoever you want to. That's not a problem. The problem only is if you compare any job in India right now with an IAS, then IAS चं जे पर डे ते नेहमी असं भारीच राहणार. जिथे कलेक्टर व्हाय तिथे बाकी कोणी मग मजा नाही, राईट. आणि ही फॅक्ट आहे. तुम्हाला एक बॉलिवूडचे दिग्गज आहेत बघा, अन्नू कपूर नावाचे, त्यांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकला होता. लाहोरचा जन्म आहे त्यांचा, तेव्हा पाकिस्तान इंडिया पाकिस्तानची हे झालेली नसेल तेव्हाचा जन्म आहे. तर त्यांनी एका इंटरव्ह्यू त्यांचं घर जुनं तिथे होतं, त्यांचा जन्म तिथला असेल नसेल, फॅक्च्युअली करेक्ट, आय एम नॉट फॅक्च्युअली करेक्ट अबाउट दिस, परंतु त्यांनी ती एक घटना सांगितली होती की माझं लहानपणी स्वप्न होतं की मला कलेक्टर व्हायचं, मला IAS व्हायचं, आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता, परंतु घरची परिस्थिती वगैरे खराब होती, म्हणून मग आकाशवाणी नसायचं का तेव्हा, रेडिओ, त्याच्यावरती जॉब घ्यावा लागला. मग नंतर मग एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आलो, हळूहळू करत मग व्हिज्युअलमध्ये आलो, दूरदर्शनवरती आलो, आणि हे सगळं करत बसलो. पण आजही जेव्हा मागे वळून पळतो तेव्हा वाटतं की यार कलेक्टर झालो असतो तर मजा आली असती. आता तुम्ही विचार करा, अन्नू कपूरसारखा माणूस की ज्यानं एवढं सगळं मिळवलं आहे, बॉलिवूडमधले खूप मोठी व्यक्ती आहे ती, आणि ते म्हणतात की यार अजूनही शांत बसल्यावर कधीतरी वाटतं की यार वो बात ही कुछ अलग होती. तर कलेक्टरला चॅलेंज नाही. यू कॅन बी सलमान खान, यू कॅन बी शाहरुख खान, यू कॅन बी आमिर खान. तिघांची पिक्चर फ्लॉप आहे, तिघाही अब नाही मजा. बाहुबली जेव्हा येतो तेव्हा सगळे गेले की नाही, ह्यांच्या तिघांचं कलेक्शन जेवढं होतं तेवढं ह्या भाऊनी एकट्यांनी गेले की नाही, अशातला विषय. तो IAS इज अ बाहुबली ब्रो. IAS इज समथिंग एल्स. IAS यू कॅन नॉट कम्पेअर IAS. दॅट सॅटिस्फॅक्शन, राईट, फक्त स्वतःसाठी तुम्ही नाही करत आहे. ही जी मजा असते ना, ती मजा दुसरा जॉब तुम्हाला नाही देत, राईट. तुम्ही कलेक्टर असल्यानंतर तुम्हाला लोक देव मानायला लागतात रे. तुम्ही जर जिल्ह्यासाठी चांगलं काम केलं तर तुम्ही एखाद्या जिल्ह्याचं कायमचं आयुष्यभरासाठी भलं करू शकता. दॅट्स ह्यूज. सो त्याच्यासाठी आहे ना, ह्या जॉबचं कम्पॅरिझनच नाही होते. हे आपण फक्त स्वतःसाठी म्हणून नाही करत जॉब. मला 5 लाख रुपये महिना आहे, अरे पण मग तू कुणाच्या कामाला येऊ लागला? पण मी कलेक्टर आहे, मला 1 लाख रुपये महिना आहे, पण मी रोज असं काहीतरी करतो की 2-5 लाख लोकांच्या कामाला येतो. ते सॅटिस्फॅक्शन, ती जी शांततेची झोप मिळू शकते ना, ती दुसऱ्या जॉबमध्ये कदाचित नाही मिळणार. तर त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, तो तुमचा विषय, तुम्हाला करायची की नाही. पण माझं म्हणणं आहे की कंपॅरिझन नाही, देर इज नो कंपॅरिझन ऑफ UPSC जॉब अँड एनी अदर, राईट. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की UPSC तुम्ही करायला हरकत नाही. आणि जर करण्याची इच्छा असेल, UPSC असेल किंवा नवीन पॅटर्नची MPSC, मी दोन्ही आता वेगवेगळ्या पकडतच नाही, त्या दोन्ही एकच आहेत. म्हणून जर तुमची ती करायची इच्छा असेल तर प्लीज गेट इन टच विथ एज्युनेशन अकॅडमी ॲज सून ॲज पॉसिबल. आपले लेक्चर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही असतात. प्रत्येक लेक्चर रेकॉर्डेड असतं, तुम्हाला लाईफ टाईमसाठी अवेलेबल असणार आहे, राईट. म्हणजे तुमची बॅच 1 वर्षाने संपणार. ऑफकोर्स GSची जी बॅच आपली असते ती 1 वर्षाची असते, ऑप्शनलची बॅच 6 महिन्यांची असते. तर ती बॅच तुमची 1 वर्षाने संपणार आहे, ऑप्शनलची 6 महिन्यांनी संपणार आहे. पण ते रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या एज्युनेशन अकॅडमी ॲप आहे आपलं, त्या एज्युनेशन अकॅडमी ॲपवरती लाईफ टाईम तुमच्यासाठी तसेच राहतील. तुम्ही ते लेक्चर कितीही वेळा रिपीट करू शकता. तो फीस बाकीच्या क्लासेसपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी आहे, आणि तेच लेक्चर रिपीट करण्याचे किती वेळेस मुभा आहे. प्लस दर शनिवारचं जे करंट अफेअरचं लेक्चर आहे ते तुमच्यासाठी फ्री राहणार लाईफ टाईमसाठी. सो तुमची बॅच जरी यावर्षी झाली आणि 2 वर्षांनी तुम्ही एक्झाम देत असला तरी तुम्ही करंट अपडेटेड राहणार एज्युनेशन अकॅडमीकडून. टेस्ट सिरीज झाली, सर्व आला त्या गोष्टीमध्ये. सो तुम्हाला MPSC करायची असू द्या, तुम्हाला मॉड्यूल वाईज प्रिपरेशन करायचं असू द्या, तुम्हाला फुल लेंथ GSची बॅच करायची असू द्या, किंवा फक्त मेंटॉरशिपची गरज आहे, सर फक्त हँड होल्डिंग करा, आठवड्यातून 1 कॉल हवा आहे आणि माझे आन्सर वगैरे चेक करून हवेत, अशा प्रकारे काहीतरी असू द्या. तुमचा क्लास ऑलरेडी जर कुठे झाला असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की एज्युनेशन अकॅडमीकडून तुम्हाला अजून चांगलं गायडन्स मिळू शकतं, तर मेंटॉरशिप असू द्या. आपल्याकडे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ऑनलाईन अवेलेबल आहे, ऑफलाईन सध्या फक्त औरंगाबादला अवेलेबल आहे.
परंतु औरंगाबाद ही एक सध्या अशी सिटी झालेली आहे की टियर 2 सिटी आहे, पण टियर 1च्या सिटीसारखं सगळं तुम्हाला इथे अवेलेबल आहे, परंतु तरी अजून इकॉनॉमी टियर 2ची आहे, म्हणजे इथे राहणं परवडतं. सो त्याच्यामुळे तुम्ही दिल्लीला रिलोकेट करण्याचा किंवा पुण्याला रिलोकेट करण्याचा प्रयत्न करत असाल तर काहीच गरज नाही आहे. तुम्ही औरंगाबादला इथे येऊन राहा आणि ऑफलाईन बॅच करा जर तुम्हाला दुसरीकडे कुठे रिलोकेट करायचं असेल, बिकॉज आय गॅरंटी तुम्हाला दिल्लीच्या लेवलचं प्रिपरेशन इथे करून देणार म्हणजे देणार, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही इथे रिलोकेट करा. इथे दिल्लीपेक्षा 30% पैसे तुमच्या घरच्यांचे तुमचे वाचतील. इथे राहणार, त्या स्टँडर्डचं प्रिपरेशन तुमचं होणार, त्या स्टँडर्डच्या टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आणि 1 वर्षात व्यवस्थितपणे तुमची बॅच कंप्लीट करून घेतली जाणार. सो बॅचेस चालू होत आहेत सोमवारपासून. नेक्स्ट वीक म्हणजे लास्ट वीक ऑफ ऑगस्टचा जो सोमवार आहे तेव्हापासून संध्याकाळी 6 ते 8च्या वेळेत. सो प्लीज गेट इन टच विथ एज्युनेशन अकॅडमी ॲज सून ॲज पॉसिबल. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर सेशन. आणि त्याच्या पलीकडे अजून काही एक्सपेक्टेड असेल तुम्हाला तर मला कमेंट करा. यूट्यूबवरती कमेंट करू शकता, मला तुम्ही फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा ह्याच नंबर्सवरती तुम्ही व्हॉट्सॲप पण करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करून पण कम्युनिकेट करू शकता. वी आर ऑन फेसबुक, ऑन इंस्टाग्राम. यू कॅन डाउनलोड द एज्युनेशन अकॅडमी ॲप ऑल्सो, कारण की दर शनिवारचे करंट अफेअर्सचे लेक्चर ह्या ॲपवरती होणार आहे. प्ले स्टोअरवरती जायचं, एज्युनेशन अकॅडमी UPSC MPSC असं टाकायचं, तुम्हाला आपल्या लोगोसहित ॲप मिळेल. ते ॲप डाउनलोड करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये तिथं मेसेज पाठवा ॲपवरती की सर प्लीज ॲड मी इन द करंट अफेअर्स बॅच. तुम्ही माझी स्टुडंट असू नसू, तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड करून टाकूयात. तुम्ही करंट अफेअर्सचे लेक्चर फ्री करा दर शनिवारचे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, आणि तुम्ही या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा अँड गेट इन टच इन केस ऑफ ॲडमिशन्स ऑर एनी अदर इन्क्वायरी. राईट, आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. I wish you all the best for your future. Happy learning to you. Thank you so much.